नंतर समकालीन भारतीय शिक्षणामध्ये द स्टेटस ऑफ इंडियन एज्युकेशन पोस्ट इरा म्हणजेच स्वातंत्र्य कालखंडातील शिक्षण याच्यामध्ये आपण आता कोठारी शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, डेलॉर्स कमिशन आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण कोठारी शिक्षण आयोग याविषयी माहिती घेऊया. कोठारी शिक्षण आयोगाची स्थापना. या शिक्षणाचा विविधांगी विचार करण्याची भारत सरकारने 14 जुलै 1964 ला तेव्हाचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्य असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये इतर देशातील तज्ज्ञही होते. कोठारी शिक्षण आयोगालाच शिक्षण व राष्ट्रीय विकास शिक्षण आयोग असं सुद्धा म्हणतात. 29 जून 1966 ला आयोगाचा अहवाल मांडला गेला. इथे MCQ विचारण्याची संधी आहे. 2 प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतात. एक म्हणजे कोठारी शिक्षण आयोगाचे अध्यक्ष हे टिंबटिंब होते, त्याचं उत्तर आहे प्राध्यापक DS कोठारी. आणि दुसरा MCQ आपल्याला असा विचारता येऊ शकतो की कोठारी शिक्षण आयोग हा आयोगाचा अहवाल हा टिंबटिंब साली मांडण्यात आला. त्याचं उत्तर आहे 29 जून 1966 ला. यानंतरचा पुढचा मुद्दा आपण बघूया. कोठारी आयोगाची शिक्षण विषयक ध्येय उद्दिष्ट. शिक्षणातून राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आयोगाने पंचसूत्री सुचविली आहे. कोठारी शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्ट. नंबर 1 शिक्षण व उत्पादकता. शिक्षण आणि उत्पादकता यांचा संबंध स्पष्ट करताना कोठारी आयोगाने असे म्हटले आहे की आपल्या देशातील दारिद्र्यामुळे आपल्याला आपल्या प्राथमिक गरजाही नीट भागविता येत नाही. सुशिक्षित अशिक्षित बेकारीचे प्रमाणही सतत वाढत आहे. देशाच्या गरजा भागविण्यासाठी परकीय कर्ज घ्यावे लागत आहे. देशाचे उत्पादन वाढविणे हाच यावर मुख्य उपाय आहे. त्यासाठी शिक्षणातूनच उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. शिक्षणातून फक्त ज्ञान देऊन चालणार नाही, तर या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या समृद्धीसाठी केला गेला पाहिजे. यासाठी विज्ञानाचे शिक्षण, विज्ञान शिक्षण हा शालेय विषयाचा अविभाज्य घटक बनविला पाहिजे. नंबर 2 कार्यानुभव. कार्यानुभव विषयामुळे विद्यार्थ्यात शारीरिक श्रमाची आवड व प्रतिष्ठा निर्माण होण्यास मदत होईल. नंबर 3 कार्यानुभवाची इतर विषयांशी सांगड. तंत्रज्ञान, औद्योगिकरण यांच्याशी तसेच शेतीसह सर्व उत्पादने क्रियांशी कार्यानुभवाची सांगड घालण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. नंबर 4 व्यावसायीकरण. माध्यमिक शिक्षणात वाढत्या व मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झाले पाहिजे. यासाठी तांत्रिक शिक्षण देशाच्या देणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात वाढविल्या पाहिजे. तसेच कृषी महाविद्यालये स्थापन करून आणि प्रगत शेती तंत्र वापरून उत्पादन वाढविण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. शिक्षणातून व्यक्तीत आवश्यक ती तांत्रिक कौशल्ये निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून व्यक्ती योग्य व्यवसायाची निवड करू शकेल व तो व्यवसाय कौशल्यपूर्णरित्या करू शकेल. अर्थातच उपयोजन क्षमता व उत्पादन क्षमता वाढविणे हे शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. नंबर 2 शिक्षण व आधुनिकता. शिक्षणाद्वारे आधुनिकीकरणाची गती वाढविणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. आधुनिक समाजात ज्ञानाची गती, सामाजिक परिवर्तनाची गती अत्यंत शीघ्र आहे. याचा परिणाम म्हणजे जगातील प्रत्येक राष्ट्रात आधुनिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे. भारत देशाला आर्थिक व वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. अन्नधान्य तसेच इतर मालाच्या वस्तूंच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे. शेती व्यवसायात
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होणे गरजेचे आहे. शिक्षण देणे म्हणजे ज्ञान देणे ही कल्पना मागे सारून शिक्षणातून कुतूहल, जिज्ञासा विकसित केली पाहिजे. योग्य अभिरुची, दृष्टिकोन, मूल्य विकसित करून स्वयं अध्ययन करणे, स्वतंत्रपणे निर्णय घेणे, कौशल्य विकास यांचा विकास केला पाहिजे. आधुनिकीकरणासाठी सर्वसामान्यांच्या बौद्धिक पातळीत बदल झाला पाहिजे. अध्यापनाच्या पद्धतीत बदल झाला पाहिजे. उदाहरणार्थ, पारंपरिक अध्यापन पद्धती आहेत व्याख्यान, कथन, दिग्दर्शन, पृथक्करण, संयोजन, उद्गामी, अवगामी. आधुनिक अध्यापन पद्धतीमध्ये स्वयंशोधन, प्रकल्प पद्धती, थिंक पेअर शेअर मेथड, प्रतिमाने, जिक्सॉ तंत्र इत्यादींचा समावेश होणं आवश्यक आहे. दर्जेदार समाजाभिमुख शिक्षण या आधुनिक पद्धतींच्या माध्यमातून दिलं पाहिजे. आधुनिकीकरणासाठी उत्तम नागरिक शिक्षणातून निर्माण होणं गरजेचं आहे. तिसरं ध्येय उद्दिष्ट आहे शिक्षणातून लोकशाही दृढ करून जीवन मूल्ये बळकट करणे. लोकशाहीमध्ये राष्ट्र संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून आम जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित असतो. उदाहरणार्थ, जंगलं, नैसर्गिक संपत्ती, किल्ले, पुरातन वास्तू ही राज्याची, देशाची संपत्ती आहे. त्यांचे जतन, संवर्धन, संरक्षण करणे देशाची जबाबदारी आहे. परंतु देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी अशी राहते की किल्ले पर्यटनासाठी गेल्यावर तेथील कड्यांवर आपण येऊन गेल्याची आठवण म्हणून आपलं नाव त्याच्यावरती लिहिता कामा नये. पर्यावरण सहलीमध्ये दुर्मिळ पाने, फुले न तोडणे. अशा लोकशाहीचा आदर बाळगणारी पिढी आजच्या पिढ्यांमधून किंवा शिक्षणांमधून निर्माण करायची आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे. यातूनच 0 ते 14 वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला भारत शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाची समान संधी, सामाजिक जागृती करण्याची वृत्ती, स्वयंशासन करण्याचा अनुभव या सर्व बाबी शिक्षणातूनच पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. समाजसेवेसारख्या विषयातून लोकशाहीचा अनुभव दिला पाहिजे. पुढचं ध्येय उद्दिष्ट आहे शिक्षणातून सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक व धार्मिक मूल्यांची जोपासना करणे. व्यक्तीला चारित्र्य संपन्न व्हायचे असेल तर तिला आध्यात्मिक व नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. केवळ भौतिक विकास माणसाला जीवनात आनंद व समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. त्यामुळे वैज्ञानिक विकासाबरोबरच आध्यात्मिक व नैतिक विकास होणं गरजेचं आहे. केवळ भौतिक विकास मानवाला जीवनात आनंद व समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. वैज्ञानिक विकासाबरोबरच आध्यात्मिक व नैतिक विकास होणंही गरजेचं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक व धार्मिक मूल्यांचा विकास साधला गेला पाहिजे. मूल्यांच्या शिक्षणासाठी, संस्कारासाठी शालेय वेळापत्रकात तरतूद केली पाहिजे. विविध विषयांच्या माध्यमातून नैतिक मूल्यांच्या जोपासनेवर भर दिला पाहिजे. शालेय व अभ्यासानुवर्ती उपक्रमांच्या माध्यमातून नैतिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्यावरती रुजले पाहिजेत. सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला जावा. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात किंवा संस्थांमधून यासाठी शिक्षक निर्माण करण्याचे काम केले जावे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, सहनशीलता, सर्व धर्म समभाव, सहकार्य, त्याग, सेवा, परोपकार ही मूल्ये शिक्षणाद्वारे विकसित करून व्यक्तीतील गुणांचा समतोल विकास करणे हा शिक्षणाचा खरा हेतू आहे. यासाठी शाळांमध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन केले गेले पाहिजे. उदाहरणार्थ, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे. यानंतरचं पुढचं उद्दिष्ट आहे नंबर 5, शिक्षणाद्वारे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे. भारतात सर्वत्र वंश, धर्म, जात, पंथ, भाषा यावर आधारित भेदाभेद मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विघटनात्मक व फुटीर प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. तसेच गरीब श्रीमंत, उच्च नीच, शहरी ग्रामीण, साक्षर निरक्षर यावरूनही समाजात असमानता आढळत आहे.
सामाजिक विषमतेमुळे सामाजिक एकता साधण्यात अडथळे निर्माण होत आहेत, तेव्हा विविधतेतून एकता निर्माण करणे गरजेचे आहे. सामाजिक एकात्मता निर्माण झाली तरच आपले राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी आयोगाने सुचविलेले उपक्रम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, सामान्य शाळा. सार्वत्रिक शिक्षणासाठी सामान्य शाळा ही पद्धती राष्ट्रीय ध्येय म्हणून स्वीकारली जावी. नंबर 2, सामाजिक व राष्ट्रीय सेवा. शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक व राष्ट्रीय सेवा आवश्यक करावी. शाळा व महाविद्यालयातील अभ्यासाबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम संघटितपणे राबविले पाहिजे. नंबर 3, भाषाविषयक धोरण. शालेय व महाविद्यालयामधील स्तरांवर मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान असावे व शालेय शिक्षणापासून इंग्रजी अध्यापनाला उत्तेजन दिले जावे. नंबर 4, राष्ट्रीय जाणीवेचा परिपोष निर्माण करणे. आपल्या शिक्षणातून राष्ट्रीय जाणीवेचा परिपोष झाला पाहिजे. भाषा, साहित्य, तत्वज्ञान, धर्म, भूगोल, इतिहास इत्यादी विषयांच्या अभ्यासातून राष्ट्रीय एकात्मता व परस्पर सामंजस्य वाढीस लावले जाते. भारतीय शिल्प, स्थापत्य, नृत्य, नाट्य यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला पाहिजे. राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याविषयी श्रद्धा निर्माण करण्यासाठी नागरिकत्वाच्या शिक्षणाचा भाग म्हणून संविधानातील तत्वे, उच्च मानवी मूल्ये, समाजवादी समाजाचे स्वरूप, पंचवार्षिक योजना इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. सामाजिक विविधता याविषयी आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये सविस्तर माहिती मिळवलेली आहे. आणि इथं जे मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांच्यामध्ये नागरिकत्वाचा भाग म्हणून मानवी मूल्ये, संविधानातील तत्वे रुजवली पाहिजेत, तर याविषयी ही सविस्तर माहिती आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये याच पेपरमध्ये मिळवलेली आहे. त्याचा जास्तीचा संदर्भ आपण या ठिकाणी घेऊ शकता. आता आकृतीबंध जो आहे तो 10+2+3 असा आकृतीबंध या ठिकाणी कोठारी आयोगाने आपल्याला सांगितल्याचं म्हणजे स्पष्ट केल्याचं दिसून येतं. यामध्ये 10 वर्षाचे शालेय शिक्षण, 2 वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण, 3 वर्षाचे पदवी शिक्षण असा संपूर्ण राष्ट्रासाठी एकच व समान आकृतीबंध कोठारी आयोगाने सुचविलेला आहे. याच्यामध्ये 1ली ते 10वी पर्यंतच्या शिक्षणाची फोड आपल्याला अशी सांगता येते. 1ली ते 8वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण, 9वी 10वी माध्यमिक शिक्षण आणि +2 जे आहे ते 11वी 12वी म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण आणि +3 म्हणजे पदवी शिक्षणाची 3 वर्षे असा एकूण 15 वर्षाचा महाराष्ट्र राज्य शासनाने हा आकृतीबंध 1972 साली स्वीकारला. या ठिकाणी तुम्हाला एक एमसीक्यू साठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोठारी आयोगाचा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालामध्ये किंवा टिंबटिंब सालामध्ये स्वीकारला? त्याचं उत्तर आहे 1972. आता या कोठारी आयोगाचा अभ्यासक्रम कनिष्ठ व प्राथमिक स्तर म्हणजे 1ली ते 4थी साठी त्यांनी एक भाषा, मातृभाषा, प्रादेशिक भाषा, गणित, परिसर अभ्यास, त्याच्यानंतर सर्जनशील कार्यक्रम, आरोग्य शिक्षण, कार्यानुभव व समाजसेवा यासारखे विषय सांगितलेले आहेत. वरिष्ठ प्राथमिक किंवा मिडल स्कूल किंवा निम्न माध्यमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 5वी ते 7वी साठीचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये 2 भाषा अभ्यासायच्या, मातृभाषा, प्रादेशिक भाषा, हिंदी किंवा इंग्रजी 3री भाषा. गणित, शास्त्र, सामाजिक शास्त्र याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, कला, कार्यानुभव व समाजसेवा, शारीरिक शिक्षण, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण यांचा अभ्यास त्यांनी सुचविलेला आहे. माध्यमिक शिक्षण म्हणजेच इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम, एकूण 3 भाषा अभ्यासायच्या, मातृभाषा, प्रादेशिक भाषा, हिंदी उच्च स्तर किंवा निम्न स्तर, इंग्लिश उच्च स्तर किंवा निम्न स्तर. गणित याच्यामध्ये बीजगणित, भूमिती, अंकगणित अभ्यासायचं आहे. विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, कला, कार्यानुभव व समाजसेवा, शारीरिक शिक्षण, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण इत्यादी विषय त्यांनी अभ्यासायचे. उच्च माध्यमिक स्तर म्हणजे इयत्ता 11वी ते 12वी ह्याच्यामध्ये 2 भाषा, इंग्रजी व एक आधुनिक भाषा किंवा युरोपियन भाषा, 4 ऐच्छिक विषय,
47 विषयांपैकी कोठारी आयोगाने माध्यमिक स्तरावर 3 भाषांचा अभ्यास अनिवार्य केलेला आहे. गणित व विज्ञान विषयही अनिवार्य केलेले आहेत. विज्ञानाच्या अभ्यासक्रमात भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या शास्त्रांचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. प्राचीन भारतीय भाषा विकल्प म्हणून शिकण्याची सोय निर्माण केलेली आहे. कार्यानुभव व समाजसेवा या विषयांची अभ्यासक्रमाला जोड दिलेली आहे. अभ्यासानुवर्ती कार्यक्रमांची योजना यामध्ये दिलेली आहे. कालिक चाचण्या, अंतर्गत मूल्यमापन यांना महत्व दिलेले आहे. उच्च माध्यमिक स्तरावर वैकल्पिक विषयांची वाढ केली. या स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमही सुचविले. कोठारी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे बऱ्याच राज्यांनी आपल्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या. महाराष्ट्रानेही 1968 साली आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुधारणा केलेली आहे. आता कोठारी आयोगाने सुचविलेला पर्यायी अभ्यासक्रम. कोठारी आयोगाने आपल्या अहवालाच्या 15व्या प्रकरणाच्या शेवटी जोडलेल्या परिशिष्टामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सुरू करता येण्यासारख्या अनेक पर्यायी अभ्यासक्रमांच्या याद्या दिलेल्या आहे. आयोगाने पुढील पर्यायी अभ्यासक्रम सुचविलेले आहेत. नंबर 1, शेती व संबंधित उद्योग, धागा उद्योग, गूळ उद्योग व खाणसरी, ताडगुळ, ग्रामीण, तेलघाण. नंबर 2, कला, फर्निचर प्रकार, गृह सजावट, कपड्यांची डिझाईन्स. 3, व्यवसाय प्रशासन, विक्रय कला, विक्रेते, शोकेसेस मांडणारे याचाही समावेश केलेला आहे. नंबर 4, अन्य व्यवसाय, चॉकलेट तयार करणे, दुधावरती प्रक्रिया करून दुधाची उत्पादने तयार करणे. नंबर 5, गृह अर्थशास्त्र, कपडे शिवणे, सुईकाम, विणकाम, भरतकाम इत्यादी. 6, छपाई, बुक बाइंडिंग, इलेक्ट्रोटायपिंग, मोनोटाइप कंपोजिशन, फोटोलिथोग्राफी इत्यादींचा छपाईमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. नंबर 7, घाऊक व किरकोळ व्यापार, यामध्ये फुलांची रचना, किराणा मालाचे साठा करणारे व्यापारी. नंबर 8, चामड्याच्या वस्तू, फुटवेअर, लेदर स्पोर्ट्स इत्यादी. 9, लाकडाशी संबंधित उद्योगधंदे, बोटीचे बांधकाम, व्यापारी तत्वावर दरवाजे व खिडक्या तयार करणे, शिस्पेन्सिली बनविणे, फोटो फ्रेम्स तयार करणे, रेडिओची कॅबिनेट तयार करणे, खेळणी तयार करणे इत्यादी. रासायनिक उद्योगधंद्यांमध्ये वूड पॉलिश, कार्बन पेपर्स, इलेक्ट्रोपेटिंग, अन्न पदार्थांचे रंग, काचेची खेळणी, रबराची खेळणी, साबण बनविणे इत्यादींचा समावेश होतो. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये विटा तयार करणे, प्लास्टरिंग, टाउन प्लॅनिंग, सर्व्हे इत्यादीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये विजेवर चालणारे पंखे, रेडिओ, टीव्ही, स्टोरेज, बॅटरी इत्यादींचा समावेश आहे. लोहारी सायकलचे सुटे भाग, फिटिंग, मेन्सवेअर, मोटारी रंगविणे, खाणकाम, शीट मेटलचे काम इत्यादींचा समावेश होतो. नंबर 14, संकीर्ण, याच्यामध्ये मधुमक्षिका पालन, सिनेग्राफिक, गोबर गॅस, सोनार काम, धोबीकाम, संगीत वाद्ये, तंबाखू विड्या, लोकरी कपडे इत्यादींचा समावेश होतो. कोठारी आयोगामधला विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे, विज्ञानाचा पुरस्कर्ता असला पाहिजे, प्रयोगशील असला पाहिजे आणि तंत्रकुशल असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. कोठारी आयोगामध्ये स्पष्ट करण्यात आलेला शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रयोगशीलतेचे धडे देणारा शिक्षक असावा, स्वतः विज्ञानाचा पुरस्कर्ता असावा, अंधश्रद्धाळू नसावा, कौशल्याचा विकास करणारा असावा, बहुभाषिक असावा, कृती आधारित शिक्षणाला प्राधान्य देणारा असावा. आणि शिस्त ही कोठारी आयोगामध्ये स्वयंशिस्तीवरती भर देण्यात आलेला आहे. आता हा क मधला मुद्दा आहे, म्हणजे शिफारशी आपण शेवटी बघणार होतो, त्या या आयोगाला जोडूनच आपण इथं शिफारशी घेऊया की कोठारी आयोगाने सुचविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विषयक शिफारशी. महाराष्ट्र शासनाने कोठारी आयोगाने सुचविलेला 10+2+3 हा आकृतीबंध 1972 सालापासून स्वीकारला. त्यामुळे पूर्वीची 11वी व एसएससी जाऊन 1975 मध्ये
10वी SSC परीक्षा सुरू झाली. नंतर 2 वर्षांनी 12वी HSC ची परीक्षा घेण्यात आली. कोठारी आयोगाने सुचविलेल्या या व शासनाने मान्य केलेल्या महत्वपूर्ण शिफारशी पुढील प्रमाणे. नंबर 1, उच्च शिक्षणाचे व्यावसायिकीकरण करणे. नंबर 2, कार्यानुभव सुरू करणे. नंबर 3, त्रिभाषा सूत्राचा अवलंब. नंबर 4, दुर्बलांच्या शिक्षणाला प्राधान्य. 5, NIE व कृषी विद्यापीठांची स्थापना करणे. 6, बुक बँक सुरू करणे. 7, शिक्षकांचे वेतन. याविषयी कोठारी आयोगाच्या शिफारशी अशा होत्या की नंबर 1, 10 वर्षाचा अभ्यासक्रम असणाऱ्या माध्यमिक शाळा सुरू करणे. नंबर 2, 11वी प्रकारच्या माध्यमिक शाळा असाव्यात. तथापि अद्यापही आपल्याला अशी व्यवस्था करता आलेली नाही. तसेच नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जाणीव याची वेळापत्रकात तरतूद करावी व 8व्या इयत्तेपासून अभ्यासक्रम व सामान्य व प्रगत अशा 2 पातळ्यांवर करावा अशी शिफारस करण्यात आलेली होती. आता शिक्षक प्रशिक्षणाविषयी कोठारी आयोगाच्या महत्वपूर्ण शिफारशी पुढील प्रमाणे. नंबर 1, शिक्षणाचा गुणात्मक विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षण ही निकडीची बाब असल्याने शैक्षणिक नियोजनात त्यास योग्य स्थान देऊन व राज्य पातळीवर त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात यावी. अत्यंत महत्वपूर्ण शिफारस या ठिकाणी केलेली आहे. नंबर 2, विद्यापीठात शिक्षणाला स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून मान्यता देण्यात यावी. पदवी स्तरावर शिक्षण हा ऐच्छिक विषय ठेवण्यात यावा आणि या शिफारशीची अंमलबजावणी आपल्याला झाल्याचं दिसून येतं. विद्यापीठीय शिक्षणामध्ये शिक्षणला म्हणजेच एज्युकेशनला स्वतंत्र स्थान हे देण्यात आलेलं आहे आणि एक स्वतंत्र शाखा ही आजही सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 3, निवडक शाळांना सहकारी शाळा म्हणून मान्यता देऊन अध्यापनाचे प्रात्यक्षिक कार्य त्यांच्या सहकार्याने पूर्ण करावे. सहकारी शाळा आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थेतील अध्यापक वर्गात अदलाबदल करण्यात यावी. नंबर 4, सर्व स्तरांवर शिक्षक प्रशिक्षणाच्या कार्याला जबाबदार असणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण मंडळाची स्थापना प्रत्येक राज्यात करण्यात यावी. नंबर 5, सामान्य व व्यावसायिक प्रशिक्षणाचे एकात्म अभ्यासक्रम सुरू करण्यात यावे. जे की आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सामान्य आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकात्मिक अभ्यासक्रमाला मान्यता दिल्याचं आपल्याला दिसून येतं. फक्त अजून हा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, पण काही महाविद्यालय आहेत पूर्वीपासून की त्या महाविद्यालयांमध्ये हा एकात्मिक अभ्यासक्रम घेतला जातो. नंबर 6, विशेष अध्यापन पद्धतीचे विषय निवडण्याची प्रशिक्षणार्थींना त्याबाबतची योग्य शैक्षणिक अर्हता असल्याशिवाय तो विषय घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये. 7, प्रशिक्षण महाविद्यालयात घेतलेला विषय शाळेत शिकवावेत असा दंडक करावा. ज्या शिक्षकांना अन्य विषय शिकवावे लागतील त्यांना त्याबाबतचे टपाली उन्हाळी अभ्यासक्रम पार करण्यास किंवा पूर्ण करण्यास सांगावे. नंबर 8, प्रत्येक शिक्षकाला दर 5 वर्षांनी किमान 2 किंवा 3 महिन्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण मिळू शकेल अशी योजना करावी. या आयोगामुळे विद्यापीठ शिक्षणाच्या वेतन श्रेणीत थोडी सुधारणा, परीक्षा पुनर्रचनेचे प्रयत्न, पाठ्यक्रमाची पुनर्रचना, चालना हे बदल उच्च शिक्षणात झाले. तांत्रिक शिक्षण विषयक कोठारी आयोगाच्या शिफारशी. नंबर 1, शालेय स्तरावरील धंदे शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप असे असावे की तो अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना व्यवसाय सुरू करण्याची सोय ताबडतोब मिळावी. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना उच्च पातळीवरील पुढचे शिक्षण घेण्याचीही सोय असावी. नंबर 2, सर्व प्रकारच्या तांत्रिक शिक्षणामध्ये उपयुक्त मालाची पैदास करण्याचा दृष्टिकोन राखला जावा. नंबर 3, शाळा सोडून नोकरी करणाऱ्यांसाठी धंदे शिक्षण व तांत्रिक शिक्षण देण्याची सोय असावी. सर्व विविध उद्देशी तांत्रिक शाळांमध्ये मुलींना असणारे अभ्यासक्रम ठेवण्यात यावे. नंबर 5, विविध उद्देशी शाळांसाठी लागणारे अध्यापक उद्योगधंद्याच्या क्षेत्रातून शक्यतो निवडावेत. कोठारी आयोगाने अक्षरज्ञान, अंकज्ञान, मूलभूत शास्त्रे व कार्यानुभव
आणि समाजसेवा यांचे एकात्म शिक्षण देण्याचा विचार मांडलेला आहे। त्यामागे पुस्तकी विद्या कृतीहीन राहू नये आणि कार्यानुभवातून तंत्रविद्येचा पाया तयार व्हावा हा उद्देश असल्याचं या ठिकाणी आपल्याला कोठारी आयोगाचा दिसून येतो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 साली या आयोगाची स्थापना त्या काळचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी केली। त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शालेय अभ्यासक्रमाची 1988 साली पुनर्रचना करण्यात आली। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ध्येय उद्दिष्ट नंबर 1 ऑलराऊंड डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास। शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा भौतिक आणि आध्यात्मिक विकास झाला पाहिजे। भौतिक व आध्यात्मिक बाबींमध्ये समन्वय साधून व्यक्तीचा सर्वांगीण विकास खालील उपक्रमांद्वारे साध्य करावा। ते उपक्रम पुढील प्रमाणे: शास्त्र शिक्षण, कार्यानुभव, माध्यमिक स्तरावरील व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षण, शारीरिक शिक्षण, खेळ, पर्यावरण शिक्षण, मूल्य शिक्षण। उद्दिष्ट क्रमांक 2 डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस और मॅनपॉवर, मनुष्यबळाचा विकास। शिक्षणाद्वारे विविध क्षेत्रातील कुशल अशा मनुष्यबळांचा विकास साध्य करता आला पाहिजे, ज्यामुळे देशाचा विकास घडेल। थोडक्यात देशाला आवश्यक असणारे कुशल व्यक्ती शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करणे। नंबर 3 डेव्हलपमेंट ऑफ सोशलिझम, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये विकसित करणे। 4 इंटरनल कोऑपरेशन अँड पीसफुल कोएक्झिस्टन्स, आंतरराष्ट्रीय सहकार्य व शांतता विकसित करणे। भारत देश हा परंपरांनी, विविध धर्मांनी नटलेला आहे। भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात। असे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणातून आंतरराष्ट्रीय सहकार्याची व शांततेची भावना वृद्धिंगत करणे। नंबर 5 कल्टिवेटिंग मोरल अँड इथिकल व्हॅल्यूज, मूल्यांचा ऱ्हास होत असल्याची जाणीव झाल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक आयोगाने बालकांच्या बाल्यावस्थेपासूनच शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यांचे विकसन करण्याचे ध्येय निश्चित केले आणि त्या दृष्टिकोनातून 10 मूल्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। नंबर 6 लाईफ लॉंग एज्युकेशन, आजन्म शिक्षण। प्रत्येक व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकतच असते, त्यामुळे आजन्म शिक्षण हे शिक्षण प्रणालीचे प्रमुख ध्येय आहे। शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे। तरुण, गृहकार्य करणारी स्त्री, शेती व्यवसाय, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी या शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होतच असतात। फक्त त्या संधीचं कसं सोनं करायचं हे या व्यक्तींवर अवलंबून असतं। 7 नॅशनल सिस्टीम ऑफ एज्युकेशन, शिक्षण एक राष्ट्रीय प्रणाली। शिक्षण एक राष्ट्रीय प्रणाली असल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याने जात, धर्म, पंथ, लिंग यांचा आदर केला पाहिजे। यासाठी सर्व देशात समान बंध लागू केला जावा। देशभरात एकसारखा अभ्यासक्रम आराखडा तयार केला पाहिजे। समानतेसाठी शिक्षण दिलं पाहिजे। देशाबद्दल आदर भावना व शांतता प्रस्थापित केली पाहिजे। संस्कृती व समाज प्रणालीचे आकलन करून दिले पाहिजे। देशाबद्दल अभिमान वृद्धिंगत केला पाहिजे। इतर भाषांमध्ये समन्वय प्रस्थापित करता आला पाहिजे। प्रांतिक संबंध वृद्धिंगत करणे आणि आजन्म शिक्षण घेत राहणे। नंबर 8 नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता। शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्तीची भावना विकसित करणे। यासाठी शिक्षणामध्ये स्वातंत्र्याचा इतिहास, संविधानात्मक जबाबदाऱ्या, लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, स्त्री पुरुष समानता, समान संधी, लहान कुटुंबकाचे प्रमाण, शास्त्रीय मूल्यांचे विकसन इत्यादी घटकांचा समावेश करणे। नंबर 9 एज्युकेशन फॉर इक्वॅलिटी, समानतेसाठी शिक्षण। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षणाच्या माध्यमातून जात, पंथ, धर्म, आर्थिक, सामाजिक, भाषिक भेद दूर करण्यावर भर दिलेला आहे। शिक्षणाच्या समान संधी स्त्रीवर्ग, एससी, एसटी, अल्पसंख्याक, शारीरिक विकलांग असलेल्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत।
याच्यामध्ये नंबर 1 स्त्री शिक्षण. राष्ट्रीय शिक्षण आयोगाने स्त्रियांच्या बदलण्यावर भर दिला. स्त्री शिक्षणाला वेग दिला. आधुनिक स्त्रिया शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी, अधिकाधिक स्त्रिया शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी त्यांनी शिक्षण शुल्क काही स्तरापासून माफ केले. नंबर 2 भटक्या विमुक्त मागासवर्गीयांसाठी शिक्षण. भटक्या विमुक्त मागासवर्गीयांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. मोफत कपडे, मोफत मध्यान्हीचे जेवण, मोफत पुस्तके, स्कॉलरशिप, वसतिगृह सुविधा उपलब्ध करून दिल्या. याशिवाय अनौपचारिक व प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा राबवले. नंबर 3 एज्युकेशन फॉर मायनॉरिटीज. अल्पसंख्याकांसाठी शिक्षण. अल्पसंख्याकांच्या शिक्षणाचाही विचार नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनने केलेला आहे. यासाठी संविधानात्मक आधार देण्यात आलेला आहे. शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती जोपासण्यावर भर दिलेला आहे. नंबर 4 शारीरिक दुर्बलांसाठी शिक्षण. एज्युकेशन फॉर हँडिकॅप्ड. शारीरिक दुर्बलांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष शिक्षणाची सोय करण्यात आली. विशेष शाळा तयार करण्यात आली. वसतिगृहे बनविण्यात आली आणि त्यांना स्वयंनिर्भर बनविण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. नंबर 10 एम ऑफ एज्युकेशन व्होकेशनलायझेशन. शिक्षणाचे व्यावसायिकरण करण्यात आले. रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षणाच्या व्यावसायीकरणामुळे रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीवर तोडगा निघू शकतो. तसेच शिक्षणाच्या व्यावसायीकरणामुळे देशाचा विकास होऊ शकतो. व्यक्तीच्या स्वयंपूर्ण विकासासाठी व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. नंबर 11 ध्येय उद्दिष्ट. एम ऑफ एज्युकेशन मीटिंग द फ्युचर कॉम्प्लेक्सिटीज अँड नीड्स. भविष्य अशाश्वत आहे. भविष्यामध्ये अनेक आव्हाने आहेत, गुंतागुंत आहे. शिक्षणाद्वारे भविष्यातील अंधार दूर करता येईल, गुंतागुंत कमी करता येईल. भविष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांना विद्यार्थी सामोरे जाऊ शकेल अशा प्रकारची शिक्षण प्रणाली नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनने तयार केलेली आहे. नंबर 12 एम ऑफ एज्युकेशन डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेम्पर. शिक्षणाद्वारे शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करणे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन मनोवृत्तीचे विद्यार्थी बनवले. नंबर 13 एम्स ऑफ एज्युकेशन अप्रिसिएशन ऑफ इंडियन कल्चर. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे आकलन करून देणे, आपल्या संस्कृती परंपरांचा स्वीकार करायला लावणे. शिक्षणाची ध्येये ही व्यक्तीच्या गरजा तसेच समाजाच्या किंवा राष्ट्राच्या गरजांशी निगडीत असल्याचे दिसून येते. चांगली ध्येये निर्माण करण्यामध्येच शिक्षण कार्यक्रमाची यशस्वीता दिसून येते. या ठिकाणी आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची जी 13 ध्येय आणि उद्दिष्ट होती याचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध. सन 1968च्या शैक्षणिक धोरणातील उणिवांची दखल घेऊन 1986चे शैक्षणिक धोरण ठरविण्यात आले. या धोरणानुसार पुन्हा एकदा सर्वांसाठी समान असा 10+2+3 शैक्षणिक आकृतीबंध स्वीकारण्यात आला. मात्र सुरुवातीच्या 10 वर्षांच्या शालेय शिक्षणाच्या आकृतीबंधात काही बदल सुचविण्यात आले. ते पुढील प्रमाणे. नंबर 1 निम्न प्राथमिक शिक्षण हे 5 वर्ष म्हणजेच 1ली ते 5वी पर्यंत. नंबर 2 उच्च प्राथमिक शिक्षण 3 वर्षे म्हणजेच इयत्ता 6वी, 7वी, 8वी. आणि नंबर 3 माध्यमिक शिक्षण हे 2 वर्षाचं म्हणजेच इयत्ता 9वी व 10वी. असा हा एकूण 10 वर्षाचा सर्वसाधारण शालेय शिक्षण आकृतीबंध राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सुचविलेला होता. उच्च माध्यमिक शिक्षण व पदवी शिक्षण यांच्या कालावधीत कोणताही बदल सुचविण्यात आलेला नाही. त्यांचा कालावधी पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे 2 वर्षे व 3 वर्षे ठेवण्यात आलेला आहे. या अपेक्षित बदलानुसार राज्य तरतुदीप्रमाणे वयाच्या 14व्या वर्षापर्यंतचे शिक्षण म्हणजे इयत्ता 8वी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण असेल. माध्यमिक शिक्षणाचा कालावधी हा 3 वर्षाऐवजी इयत्ता 8वीचा वर्ग उच्च प्राथमिक अथवा निम्न प्राथमिक स्तराकडे गेल्यामुळे 2 वर्षाचा होईल. 10 वर्षाच्या शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना आपला कल निश्चित करता येईल
व या शिक्षणानंतर 30% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळावेत अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त केलेली आहे. अधिक 2 स्तरावर बहुमुखी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची सोय उपलब्ध करून देण्यात यावी आणि अधिक 3 स्तरावर व्यवसायात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच हुशार व निवडक विद्यार्थ्यांनीच प्रवेश घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सुचविलेला अभ्यासक्रम. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये शालेय शिक्षणासाठी इयत्ता 10वी पर्यंत खालील अभ्यासक्रम सुचविलेला आहे. नंबर 1 प्राथमिक स्तर 1 भाषा. नंबर 2 वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक स्तरावर 3 भाषा. 3 भाषांमध्ये हिंदी व इंग्रजीचा समावेश आहे. नंबर 3 गणित. नंबर 4 पर्यावरण किंवा परिसर अभ्यास. नंबर 5 कार्यानुभव समाजोपयोगी उत्पादक कार्य. नंबर 6 आरोग्य व शारीरिक शिक्षण. 7 कला शिक्षण. पर्यावरण आणि परिसर अभ्यासामध्येच विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम. राष्ट्रीय अभ्यासक्रम ही 1986च्या शैक्षणिक धोरणातली एक समान शैक्षणिक आकृतीबंध असावा या कोठारी आयोगाच्या शिफारशी वरती आधारित समान शैक्षणिक आकृतीबंधाबरोबरच समान राष्ट्रीय अभ्यासक्रम हा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रथमतःच व्यक्त करण्यात आलेला आहे. समान शैक्षणिक आकृतीबंधाबरोबरच समान राष्ट्रीय अभ्यासक्रम आखून राज्यांना आवश्यक ते स्वातंत्र्य देऊन तो सर्व राज्यात तातडीने अंमलात आणावा अशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अपेक्षा आहे. राष्ट्रीयता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद व राष्ट्रप्रेम ही मूल्ये पायाभूत अभ्यासक्रमाद्वारे निर्माण व्हावीत हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना. नंबर 1 पायाभूत अभ्यासक्रम. सर्वांनी अभ्यासावयाचा म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम होय. यातून राष्ट्रीय वृत्ती जोपासणेवर भर दिला जातो. आपली भारतीय संस्कृती व आपली वैशिष्ट्ये तसेच आपली वैगुण्य यांचाही अभ्यास केला जावा. 10 गाभाभूत घटक लक्षात घेऊन याची रचना केली जावी. हा अभ्यासक्रम लवचिक असावा. केंद्राने दिलेल्या रूपरेषेनुसार प्रत्येक राज्याने तो तयार करावा अशी अपेक्षा आहे. नंबर 2 इतर विषयांचा अभ्यासक्रम. राष्ट्रीय अभ्यासक्रमात पायाभूत अभ्यासक्रमाप्रमाणे इतर विषयांच्या अभ्यासाकडेही योग्य लक्ष पुरविण्यात यावे अशी अपेक्षा आहे. यात प्रामुख्याने मूल्य शिक्षण, योग शिक्षण, क्रीडा व शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, समाजसेवा, स्काउट, गाईड, राष्ट्रीय छात्र सेना योजना या विषयांचा व उपक्रमांचा समावेश व्हावा ही अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रमातील अभ्यासक क्षेत्रे. राष्ट्रीय अभ्यासक्रमात इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक स्तरावर 1 भाषा, उच्च प्राथमिक स्तरावर आणि माध्यमिक स्तरावर 3 भाषा यामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा समावेश करण्यात आलेला आहे. गणित, परिसर अभ्यास ज्याच्यामध्ये विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे समाविष्ट आहेत, कार्यानुभव, समाजोपयोगी उत्पादक कार्ये, व्यवसाय पूर्व प्रशिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण आणि कला शिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांचा किंवा अभ्यासक क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रसार, परिसर शिक्षण, गणित व शास्त्राचे प्रगत अध्यापन, क्रीडा व शारीरिक शिक्षण, युवकांची भूमिका, मूल्यमापन आणि परीक्षा सुधारणा कार्यक्रम या बाबींवर विशेष भर दिलेला आहे. यानंतरचा मुद्दा येतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राष्ट्रीय अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये. आजचा भारतीय समाज कसा आहे व 21व्या शतकाची भारतीय समाज कसा असावा या 2 गोष्टी विचारात घेऊन शासनाने नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला. तज्ज्ञांच्या आणि जनमानसाच्या प्रतिक्रिया अजमावून 1986च्या मे महिन्यात त्या मसुद्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी प्रमुख 12 वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये गाभाभूत घटक हे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण ही संकल्पना पूर्णपणे नवीन आहे. तसेच या धोरणाची काही वैशिष्ट्ये 10 गाभाभूत घटकात अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण गाभाभूत घटक संकल्पना जाणून घेऊया.
शालेय अभ्यासक्रमातील गाभाभूत घटकाची संकल्पना विविधतेत एकात्मता जपण्याच्या गरजेतून निर्माण झाली आहे. आज भारतामध्ये अनेक विघटनवादी शक्ती कार्यरत असून त्यांच्यामुळे देशाच्या एकतेस धोका निर्माण झाला आहे. भारतामध्ये जी अनेक राज्ये आहेत त्यांच्यामध्ये धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, वांशिक, भौगोलिक भेद आहेत. हे भेद लक्षात घेता सर्व राज्यांमध्ये एकच शालेय अभ्यासक्रम निश्चित करणे शैक्षणिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. प्रत्येक राज्याचा शालेय अभ्यासक्रम त्या त्या राज्यातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊनच ठरविणे आवश्यक आहे. परंतु असे असले तरी शालेय अभ्यासक्रम ठरविताना संपूर्ण देशाच्या गरजाही विचाराधीन ठेवणे आवश्यक आहे. या गरजा म्हणजे सर्व राज्याच्या समान गरजा होत व त्या गरजा ठरविताना विविधतेवर नव्हे तर एकात्मतेवर भर दिला जाऊन त्या गरजांवर आधारित हा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी गाभाभूत घटक म्हणजे काय याची व्याख्या आपण समजावून घेऊया. भारतातील सर्व राज्यांच्या समान गरजा लक्षात घेऊन आणि भारताची एकात्मता जोपासण्याच्या दृष्टिकोनातून जे घटक प्राथमिक शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करणे आवश्यक आहे त्या घटकांना गाभा घटक असं म्हणतात. यानंतरचा पुढचा मुद्दा येतो राष्ट्रीय अभ्यासक्रमातील 10 गाभा घटक. नंबर 1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इंडियन फ्रीडम मुव्हमेंट. गाभा घटक म्हणजे इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग होय. इतिहास हा विषय शालेय स्तरावर शिकविताना भारताचा सांस्कृतिक वारसा व भारताचा स्वातंत्र्य लढा हे महत्वाचे भाग असावेत व त्यांचे यथार्थ ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना समकालीन भारतीय स्थिती समजून येईल व भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेशी संबंधित असणारी मूलभूत तत्वेही समजतील. इतिहास या विषयाच्या इयत्ता 8वी पुनर्रचित अभ्यासक्रमात भारतीय स्वातंत्र्य लढा हा एक महत्वाचा भाग आहे. स्वातंत्र्य संग्रामात म्हणजेच परदास्य विमोचन संग्राम असा त्याचा मर्यादित अर्थ नसून राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी सर्व प्रकारच्या दास्यातून मुक्ती मिळविण्याचा संग्राम आहे. हा विचार अध्यापनात महत्वाचा आहे. गाभा घटक 2 भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन्स. भारतीय संविधानाचा समावेश होतो. सुजाण नागरिक बनवण्याच्या दृष्टीने हा आशय उपयुक्त आहे. यामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये व अधिकार, त्यावरील संविधानात्मक बंधने, शासनावरील घटनात्मक बंधने व संविधानात्मक जबाबदाऱ्या इत्यादी बाबींचा समावेश आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 7वी व 8वीच्या नागरिकशास्त्र या विषयात या गाभा घटकासंबंधीच्या माहितीचा समावेश करण्यात आलेला आहे. नंबर 3 राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, कंटेंट इसेन्शियल टू नर्चर नॅशनल आयडेंटिटी. राष्ट्रीय अस्मिता हे राष्ट्रीय एकात्मतेचे आवश्यक अंग आहे. या गाभा घटकामध्ये राष्ट्रीय प्रतीके म्हणजेच ध्वज, राष्ट्रगीत आणि राजमुद्रा, राष्ट्रीय सण, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, भारतात नद्या, धरणे व जमीन, भारतातील वास्तुशिल्पे म्हणजेच ताजमहाल, अजिंठा, वेरूळ लेण्या, स्तूप, स्तंभ, भारतातील नृत्य व संगीत आणि आधुनिक व वैज्ञानिक तीर्थस्थाने यांचा समावेश होतो. राष्ट्राची ही श्रद्धास्थाने आहेत. त्यांचा योग्य मान राखणे तसेच त्यांचे पावित्र्य राखणे ही जाणीव या घटकाच्या अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे. राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने व राष्ट्राचा खरा नागरिक बनण्याच्या दृष्टीने या बाबी महत्वाच्या आहेत. गाभा घटक 4 भारताचा सामुदायिक सांस्कृतिक वारसा, इंडियाज कॉमन कल्चरल हेरिटेज. या गाभा घटकात प्रथम संस्कृती या संस्थेचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. संज्ञेचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. संस्कृती म्हणजे
समाजाने प्राचीन काळापासून आज तागायत प्राप्त केलेले ज्ञान, विचारधन, धर्म, उपासना, पंथ, भाषा व साहित्य, कला, संगीत, नृत्य, शिल्प, परंपरा, चालीरीती, जीवन पद्धती व मूल्ये, आर्थिक व सामाजिक व्यावसायिक वैशिष्ट्ये होय. प्राचीन भारतीय संस्कृती व भिन्नतेत असणारी सांस्कृतिक समानता याची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याची आवश्यकता यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. या गाभा घटकास उपयुक्त 28 उपक्रम सुचविण्यात आलेले आहेत. यापैकी 12 उपक्रम शालाबाह्य व 16 उपक्रम शालांतर्गत आहेत. घटक नियोजनाप्रमाणेच या उपक्रमांच्या नियोजनाची अपेक्षा आहे. या ठिकाणी एमसीक्यू प्रश्न आपल्याला असा विचारता येऊ शकतो की भारताचा सामुदायिक सांस्कृतिक वारसा या गाभा घटकामध्ये टिंबटिंब एवढे शालाबाह्य उपक्रम सुचविण्यात आलेले आहेत किंवा टिंबटिंब एवढे शालांतर्गत उपक्रम सुचविण्यात आलेले आहेत. तर याचा बरोबर अंक तुम्हाला देता आला पाहिजे 12 आणि 16. गाभा घटक 5 समानतावाद व लोकशाही, धर्मनिरपेक्षता. वरील तिन्ही संज्ञांचे या गाभा घटकात विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. समानतेचा अर्थ व प्रकार, लोकशाहीचा अर्थ व प्रकार, लोकशाहीची पायाभूत तत्वे, लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक परिस्थिती, तसेच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ व धर्मनिरपेक्षतेची लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी असणारी गरज, राजकीय पक्षांनी पाळावयाची पथ्ये या गोष्टीचे विवेचन यात केलेले आहे. या गाभा घटकाचा आशय बऱ्याच प्रमाणात नागरिक शास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात आहे. या घटकांसाठी अनेक प्रसंगानुरूप उपक्रमही दिलेले आहेत. शिक्षकांनी अध्यापनावेळी या बाबींकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा या गाभा घटकातून व्यक्त करण्यात आलेली आहे. 6 नंबरचा गाभा घटक आहे स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष विषमता ही आजची एक सामाजिक समस्या आहे. या गाभा घटकात भारतीय समाजातील स्त्री पुरुष गुणोत्तर, समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान, स्त्रीविषयी सामाजिक संकेत, समाजाची स्त्रीविषयक अनास्था, वारसा हक्क व समानता, संपत्तीसाठी स्त्रियांचा छळ, भारतीय राज्यघटनेतील स्त्रियांचे स्थान, जागृत स्त्रीचे निकष, स्त्री पुरुष समानतेचा चुकीचा अर्थ इत्यादी घटकांचा समावेश होतो. स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हे शालेय शिक्षणाचे एक महत्वाचे कार्य आहे. त्यासाठीचे विविध उपक्रम देण्यात आलेले आहेत. तसेच या संदर्भात शिक्षकांनी पाळावयाचे नियमही देण्यात आलेले आहेत. गाभा घटक क्रमांक 7 पर्यावरण संरक्षण. पुनर्रचित अभ्यासक्रमात परिसर अभ्यास व नियम हे विषय पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. आपला परिसर, या परिसरातील जमीन, हवा, पाणी, नद्या, तलाव, वनस्पती या बाबी किंवा घटक म्हणजे पर्यावरण होय. मानवाच्या वैज्ञानिक व तंत्रशास्त्रीय प्रगतीमुळे पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल बिघडला आहे. प्रदूषण वाढत चालले आहे. अनेक नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने या गाभा घटकाची योजना आहे. तेव्हा या दृष्टीने अध्यापन व्हावे अशी अपेक्षा आहे. तसेच यासाठी काही उपक्रमही सूचित केलेले आहेत. गाभा घटक 8 सामाजिक अडचणांचे निर्मूलन. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपणास विकासासाठी एकसंघ, एकात्म, एकजीवी समाजाची गरज आहे. या आदर्श समाजाच्या निर्मितीमध्ये अनेक अडथळे व अडचण आहेत. उदाहरणार्थ जाती व्यवस्था, अस्पृश्यता, धर्मांधता, स्त्री पुरुष भेद, अनिष्ट प्रथा, रूढी व परंपरा, निरक्षरता, प्रादेशिक वाद, भाषावाद, सीमावाद, आर्थिक विषमता. आदर्श समाज निर्मितीमधील या अडथळ्यांची जाणीव करून देणे व ते अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने मनोभूमिका तयार करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयाचे अध्यापन होणे गरजेचे आहे. यामध्ये शिक्षकाचे स्थान महत्वाचे मानले जाते. गाभा घटक क्रमांक 9 लहान कुटुंबाचा आदर्श. वाढती लोकसंख्या ही भारतातील सर्व समस्यांचे मूळ कारण आहे.
समस्येने आज तीव्र स्वरूप धारण केलेले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनमानाच्या दर्जातही अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. तेव्हा लोकसंख्या वाढ, राहणीमानाचा दर्जा, उत्पादन क्षमता, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, लहान कुटुंबाचे फायदे या गोष्टी मुलांना समजावून देणे गरजेचे आहे. भाषा, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान विषयातून याबाबतचे संस्कार व्हावेत अशी अपेक्षा आहे. कोणताही विषय शिकविताना समवाय पद्धतीने या बाबी समजावून द्याव्यात अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा गाभा घटक आहे वैज्ञानिक मनोवृत्तीची रुजवणूक. 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी आजच्या पिढीला नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. वैज्ञानिक अनुभव या संकल्पनेत वैज्ञानिक विचार प्रक्रियेची शिस्त, त्यावरील दृढ विश्वास, निरंतर कृती या सर्वांचा समावेश होतो. या गाभा घटकामध्ये उद्यासाठी विज्ञान शिक्षण, विज्ञानाचा एकात्मिक अभ्यास, वैज्ञानिक विचार पद्धती, विज्ञानाची गृहीतके आणि वैज्ञानिक मनोवृत्ती रुजविण्याचे विविध उपक्रम यांचा समावेश होतो. वैज्ञानिक मनोवृत्तीच्या विकासासाठी विज्ञान हा विषय उपयुक्त तर आहेच, शिवाय विज्ञानेतर विषय शिकवतानाही योग्य प्रसंगी वैज्ञानिक मनोभाव कसा रुजविता येईल हे शिक्षकाने ध्यानात घेणे आवश्यक आहे. यासाठी जे उपक्रम सुचविण्यात आलेले आहेत तेही शिक्षकाने आयोजित करावेत अशी अपेक्षा या गाभा घटकामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. यानंतरचा मुद्दा येतो जो या मुद्द्याशी निगडीत आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने केलेल्या शिफारशी. नंबर 1, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी केलेल्या शिफारशी. नंबर 1, स्त्रियांमध्ये सकारात्मक प्रवृत्ती व आत्मविश्वास निर्माण करणे. नंबर 2, चिकित्सक विचार करण्याची क्षमता निर्माण करणे. नंबर 3, समूहात्मक संवेदनशीलता, निर्णयशक्ती, कृतिशीलता, सामूहिक कृती या बाबींची निर्मिती करणे. नंबर 4, राहत्या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्याची तरतूद करणे. नंबर 2, प्रौढ शिक्षणासाठी केलेल्या शिफारशी. त्यामध्ये 1 नंबर, प्रौढ शिक्षण आणि विकासात्मक कार्यक्रम यांच्यात समन्वय साधणे. नंबर 2, कार्यात्मक साक्षरतेचे सार्वत्रिक उपक्रम सुरू करणे. नंबर 3, अध्ययन गती व वातावरण सुधारण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक संशोधन यांचा उपयोग करून घेणे. स्त्रियांच्या समान हक्काची विशेषत्वाने जपणूक करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांची तरतूद करणे. नंबर 3, अपंगांच्या शिक्षणासंबंधी केलेल्या शिफारशी. त्यामध्ये नंबर 1, शारीरिक आणि मानसिक अपंगांना सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षण मिळावे. नंबर 2, गंभीर अपंगांना वसतिगृहात राहून शाळेत जाण्याची सोय असणाऱ्या शाळा सुरू कराव्यात. नंबर 3, प्राथमिक शिक्षकांना या संबंधात विशेष प्रशिक्षण द्यावे. नंबर 4, अपंगांना शिक्षण देणाऱ्या संस्थांना शासनाकडून सर्व प्रकारची मदत करण्यात यावी. नंबर 4, शिक्षणाचे स्वरूप राष्ट्रीय ध्येयांना अनुसरून असण्यासाठी आयोगाने केलेल्या शिफारशी. नंबर 1, लोकशाही मूल्ये व राष्ट्रीय मूल्ये यासंबंधी बांधिलकी बाळगणारे आत्मनिर्भर व्यक्तिमत्व शिक्षण प्रक्रियेतून तयार व्हावे. नंबर 2, उत्पादन, सेवा व पायाभूत सुविधा यामध्ये प्रगती होण्यासाठी शिक्षणाचे आधुनिकीकरण व्हावे. नंबर 3, अभ्यासक्रम प्रत्यक्ष जीवनाच्या गरजांशी, व्यक्तिमत्वाच्या विविध स्तरांवरील विकासाशी, विद्यार्थ्यांच्या तर्ककौशल्याशी अनुरूप हवा. नंबर 4, आधुनिक यंत्रे, साधने यांचा उपयोग तांत्रिक शिक्षणासाठी हवा व या बाबतीतील संशोधन व प्रशिक्षणही हवे. नंबर 5, शिक्षण रोजगाराशी पूरक हवे. 6, शिक्षणाने शारीरिक, बौद्धिक व सौंदर्यदृष्ट्या विकसित व्यक्ती घडवावी. आता स्पष्ट केल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक आयोगांच्या शिफारशींचा या धोरणाने विचार केलेला आहे. तसेच खडूफळा मोहीम, नवोदय विद्यालय, शिक्षणाचे व्यवस्थापन आणि पदवी व नोकरी यांची फारकत करण्यासाठी व्यवस्था म्हणजे विभागीय, प्रादेशिक व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना महत्त्व प्राप्त करून दिले व त्यासाठी अनेक अभ्यास केंद्रे स्थापन झाली. इसवी सन 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महत्वाची फलनिष्पत्ती आहे. यात
शिक्षकाच्या भूमिकेला महत्वपूर्ण स्थान देण्याचा प्रयत्न झाला आणि दरवर्षी शिक्षणातील गुंतवणूक व अंमलबजावणी यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. नॅशनल नॉलेज कमिशन अर्थात राष्ट्रीय ज्ञान आयोग 13 जून 2005 रोजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना केली. शिक्षण क्षेत्रात उत्तमता, संशोधन व क्षमता विकास या सर्व साधनांच्या साहाय्याने 21व्या शतकाला सामोरे जाणे आवश्यक आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत भारताला सर्वार्थ बनवण्यासाठी शिक्षण व संशोधन यांच्याशी निगडीत धोरणे ठरवण्यासाठी काही सूचना करणे हे या आयोगाचे कार्य आहे. या आयोगाचा कालावधी 2 ऑक्टोबर 2005 ते ऑक्टोबर 2008 असा आहे. आयोगाची रचना. ज्ञान आयोगात सॅम पित्रोदा अध्यक्ष असून ते विदेशी उद्योजक, संशोधक व 75 पेटंट्स धारक आहेत. उद्योगातील सभासद पुढील प्रमाणे. नंबर 1 डॉक्टर अशोक गांगुली, अर्थशास्त्रज्ञ, आयसीआय वन सोर्स लिमिटेड अँड एबीपी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक. नंबर 2 श्री नंदन नीलकणी, अर्थशास्त्रज्ञ, इन्फोसिस लिमिटेड. नंबर 3 डॉक्टर दीपक नायर, अर्थशास्त्रज्ञ, माजी कुलगुरू, दिल्ली विद्यापीठ. नंबर 4 डॉक्टर जयंती घोष, अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, JN दिल्ली. प्राध्यापक पी बलराम, निर्देशक, IISc. अशा पद्धतीनं ही समिती पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करेल. तसेच कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव संसाधन विकास या खात्यांच्या मंत्रालयाबरोबरही कार्य करेल. आयोगाची उद्दिष्टे. नंबर 1 21व्या शतकातील ज्ञानविषयक आव्हानांना तोंड देऊ शकेल अशी उत्कृष्ट व्यवस्था निर्माण करणे. नंबर 2 विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञानविषयक सर्जनाला प्राधान्य देणे. नंबर 3 स्थानिक कल्पकता व संशोधनाला प्रवृत्त करून शेती, आरोग्य व उद्योग अशा नाना क्षेत्रांमध्ये नवज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करणे. नंबर 4 बौद्धिक संपदा अधिकारांशी संलग्न संस्थांचे व्यवस्थापन सुधारणे. आयोगाच्या विचाराधीन क्षेत्रे. आयोगाने ज्ञानाच्या संदर्भात 5 क्षेत्रे मानली आहेत. नंबर 1 ज्ञानप्राप्ती, सुलभता. व्यक्ती तसेच समूहाच्या विकासाच्या संधी वाढवण्यासाठी ज्ञान सुलभतेने मिळेल व ज्ञानाचे आकलन होईल अशी साधने उपलब्ध असायला हवी. त्यासाठी पुढील मुद्द्यांवर कार्य होणं आवश्यक आहे. नंबर 1 साक्षरता. ज्ञानाधिष्ठित समाज बनू पाहणाऱ्या कोणत्याही देशाला मोठ्या संख्येने निरक्षर व्यक्ती देशात असणे परवडणार नाही. साक्षरता वाढवण्याचे प्रयत्न करण्यासाठी आयोगाने पुढील प्रयत्न सुचवले आहेत. राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानातून साक्षरता प्रसार, साधन व्यक्तींचे प्रशिक्षण आणि अध्ययन साहित्य निर्मिती. पंचायत संस्थांनी साक्षरता प्रसारात प्रमुख भूमिका बजावणे. स्थानिक लोकांचे ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे. यानंतर ग्रंथालये. स्थानिक ज्ञानाची केंद्रे आणि राष्ट्रीय तसेच जागतिक ज्ञानाची प्रवेशद्वारे अशी दुहेरी भूमिका ग्रंथालयांना बजावायची आहे. त्यासाठी ग्रंथालयाचे आधुनिकीकरण व्हायला हवे. ग्रंथालय वापरणाऱ्यांच्या गरजा व सवयींचा अभ्यास व्हावा. ग्रंथालय व्यवस्थापनात समाजाचा सहभाग घ्यावा. समाजाच्या गरजांवर आधारित सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम करावे. ग्रामीण भागातील शाळांच्या परिसरात समुदाय म्हणून ज्ञान केंद्रे उभारावी. यानंतर भाषांतर, अनुवाद. भारतात भाषा भिन्नता आढळते. शिक्षण क्षेत्रात भिन्न भिन्न व्यक्तींच्या सहभागातून ज्ञान निर्मिती आणि ज्ञान वितरण व्हायचे असेल तर स्थानिक भाषेत ज्ञान उपलब्ध असले पाहिजे. त्यासाठी
मोठ्या प्रमाणात अनुवादकांचे प्रशिक्षण देऊन नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रातील सर्व शिक्षण पातळ्यांवरील ज्ञान अनुवादित व्हायला हवे. पुस्तक रूपात किंवा आभासी प्रकाशनाला चालना द्यावी. द्विभाषिक शब्दकोश, भाषांतराची संगणकीकृत आज्ञावली उपलब्ध व्हावी. या सर्व कार्यासाठी राष्ट्रीय अनुवाद मिशन ही स्थापन करावे. भाषा ज्ञानधिष्ठित समाजासाठी सर्व समाजाला त्यात सामावून घ्यायला हवी. संप्रेषण आणि ज्ञान प्राप्तीचे माध्यम म्हणून भाषेला फार महत्व आहे. उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी आणि सामाजिक संधी यात इंग्लिश भाषा महत्वाची भूमिका बजावते. शालेय अभ्यासक्रमात इंग्लिश विषयाचा समावेश गेल्या शतकापासून असला तरी त्यावर प्रभुत्व नसते. त्यामुळे पहिलीपासून इंग्लिश ही भाषा म्हणून शिकवावी. तसेच काही विषय सुद्धा प्राथमिक शाळेपासून इंग्लिशमध्ये शिकवावेत. शिक्षक प्रशिक्षण, पाठ्यपुस्तकांचा दर्जा सुधारणे, पूरक साहित्य, प्रसारमाध्यमांचा अध्ययन अध्यापनात उपयोग असे प्रयत्न व्हावेत. नेटवर्किंग म्हणजेच जाळे. देशात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षित व्यक्ती तयार व्हायच्या असतील तर चांगली शैक्षणिक संसाधने आणि भौतिक सुविधा हव्यात. संशोधन सुविधा हव्यात. त्यासाठी देशातील शेतकी, वैद्यकीय व तांत्रिक संस्थांनी शैक्षणिक साहित्य, साधने, माहिती यांची परस्पर देवाणघेवाण करावी. विविध संस्थांनी सहकार्याने संशोधन करावे. त्यातून प्राप्त होणाऱ्या माहितीचीही देवाणघेवाण करावी. पोर्टल्स किंवा प्रवेशद्वारे. इंटरनेटवर अनेक पोर्टल्स असून माहिती संकलित करणे आणि ग्राहक गरजेनुसार व्यक्तिगतरित्या माहिती पुरवणे त्यातून शक्य होते. ईमेल गट, फोरम, सर्च इंजिन याद्वारा एखाद्या विषयातील संकलित ज्ञान आणि सेवा अनेक जण वापरू शकतात. ज्ञानाचे विकेंद्रीकरण करणे, ज्ञाननिर्मित जनसामान्यांचा सहभाग वाढवणे या पोर्टल्सची महत्वाची भूमिका आहे. माहितीचा अधिकार आणि एकूण कारभारात पारदर्शकता आणण्याचे धोरण यासाठीही अशा पोर्टल्सची आवश्यकता आहे. सध्या भारतीय जन पोर्टल्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे भारतीय ऊर्जा पोर्टल्स विकसित करण्याचे कार्य सुरू आहे. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो ज्ञान संकल्पना, नॉलेज कन्सेप्ट. ज्ञान संकल्पनांचे संघटन, वितरण आणि प्रसारण शिक्षणातून होते. शिक्षणातून विकसित झाल्यावर व्यक्ती सुज्ञ होतात. राष्ट्रीय बदल आणि विकासात शिक्षित व्यक्तीच हातभार लावू शकते. त्यासाठी विविध स्तरांवरील आणि विविध प्रकारच्या शिक्षणाचा विचार केलेला आहे. यामध्ये 2.1 शालेय शिक्षण. भारताची समाजाची प्रगती व्हायची असेल तर सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीतील मुलांचा भारत घडवण्यात सहभाग हवा. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणे, व्यवस्थापन सुधारणे, शिक्षणाची योग्य तयारी यावर लक्ष पुरवावे. 2.2 व्यावसायिक शिक्षण. कुशल आणि शिक्षित कामगार तयार होण्यासाठी खासगी आणि प्रशासकीय संस्थांकडे सहकार्य हवे. सध्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था व केंद्रे यामध्ये अधिक प्रशिक्षक नेमणे, भौतिक सुविधा समृद्ध करणे, लवचिकता आणणे यासाठी प्रयत्न हवे. संगणक प्रशिक्षण, दूरशिक्षण यांचा त्यात उपयोग करावा. व्यावसायिक शिक्षणाचे विकेंद्रीकरण व्हावे. उद्योजकता प्रशिक्षणासाठी सर्व स्तरांवर भर द्यावा. 2.3 उच्च शिक्षण. यात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ व्हावी. विविध स्रोतांमधून निधी उपलब्ध होऊन सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करून सध्याच्या विद्यापीठात अध्ययन अध्यापन प्रक्रिया, संशोधन यात सुधारणा करावी. पात्र अशा सर्वांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे. 2.4 मुक्त व दूरस्थ शिक्षण. उच्च शिक्षणातील जवळजवळ निम्मे विद्यार्थी या प्रकारे शिक्षण प्राप्त करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाच्या संधी वाढू शकतील. 2.5 वैद्यकीय शिक्षण. वैद्यकीय शिक्षण संस्था आणि दवाखाने शहरात आहेत. त्यातून ग्रामीण गरजा पूर्ण होत नाही. ग्रामीण वैद्यकीय कार्यक्रम विकसित करून ग्रामीण वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षण द्यायला हवे. 2.6 कायदेविषयक शिक्षण. कायदे तज्ज्ञांची अथवा कायद्याचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची शिक्षण क्षेत्र, उद्योग जगत, शासन
आणि समाजातही मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. कायदेविषयक शिक्षण दर्जेदार आणि समाजाभिमुख होण्याची आवश्यकता आहे. आयोगाने याच प्रकारे व्यवस्थापन शिक्षण समिती आणि अभियांत्रिकीबद्दलही विचार करून शिफारशी केलेल्या आहेत. नंबर 3, ज्ञान निर्मिती, नॉलेज क्रिएशन. उपलब्ध असलेली संसाधने उत्तम रीतीने वापरणे व नवनवीन संसाधनांची निर्मिती किंवा शोध या 2 गोष्टींवर राष्ट्रीय विकास अवलंबून असतो. या दोन्हीसाठी ज्ञान निर्मिती हवी. त्यामुळेच आपल्या देशाने नवीन शोधांना चालना, बौद्धिक समता, संपदा, अधिकार आणि विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती करणे यावर भर द्यायला हवा. विविध क्षेत्रात नव्या कल्पनांना चालना मिळायला हवी. संशोधनाला अर्थसहाय्य व इतर आवश्यक साधन सुविधांचा पुरवठा व्हायला हवा. विज्ञान व तंत्रज्ञानातील अनुत्तरित समस्या सोडविणे, भविष्यकालीन आंतरशाखीय क्षेत्रे शोधणे आवश्यक आहे. तसेच वंचितांच्या विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल यावरही कल्पना विकसित व्हायला हव्या. नंबर 4, ज्ञानाचे उपयोजन. माहितीचा विश्वसनीय आणि नियमित पुरवठा असेल तर शेती, लघु आणि मध्यम उद्योग यात सुधारणा होऊ शकतात. भारतातील 60% अधिक व्यक्तींचे उत्पन्न शेतीतून येते व देशातील सर्वात मोठे आर्थिक क्षेत्रही शेतीच आहे. मात्र या उत्पन्नात होणारी घट ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच शेतीत प्रगती घडवण्यासाठी जैविक शेती, कापणीनंतर आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा, कीटकनाशक, जल व ऊर्जा व्यवस्थापन व संदर्भातील ज्ञान एकत्रित करून त्यांचा वापर होत राहायला हवा. प्रत्येक समाजाकडे पूर्वजांकडून काही पारंपरिक ज्ञान चालत आलेले असते. या ज्ञानाचा पडताळा घेऊन त्याचे योग्य उपयोजन झाले तर व्यक्तीच्या जीवनमापनात सुधारणा होईल. असे पारंपरिक ज्ञान असणाऱ्यांसाठी रोजगार निर्मिती व जगण्यासाठी पर्याय उपलब्ध होतील. म्हणूनच औषधी वनस्पतींच्या ज्ञानाच्या आधारे औषध निर्मिती, पारंपरिक शेती तंत्राचा विकास, पारंपरिक जलव्यवस्थापन, संस्कृती रक्षक, पर्यटन, पारंपरिक कला व सेवा यावर अधिक कार्य व्हायला हवे. 5वा मुद्दा आहे सेवा वितरण, डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस. सामान्य नागरिकांचा शासनाशी संबंध येतो. तेथे सुलभता आणण्यात ज्ञानसेवा महत्वपूर्ण ठरू शकतात. तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवांमध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि कार्यक्षमता येणे शक्य आहे. ई प्रशासन म्हणजेच ई गव्हर्नन्स हे त्याचे उदाहरण आहे. त्यातून सार्वजनिक सेवा कमी खर्चात, जलद रीतीने व पारदर्शीपणे उपलब्ध होतात. त्यातून कार्यक्षमता आणि उत्पादन वाढते. या कमिशनने त्यासाठी खालील गोष्टी सुचवलेल्या आहेत. नंबर 1, प्रशासन प्रक्रियेत बदल करून त्या सुलभ कराव्यात. नंबर 2, महत्वपूर्ण अशा काही सेवा वेब तंत्रावर आधारित कराव्यात. प्रशासन प्रक्रियेबाबत काही प्रमाणके ठरवावी. नंबर 6, भविष्य काळात राष्ट्रीय पातळीवर जे काही उपक्रम हाती घेण्यात येतील ते सर्व ई प्रशासनाच्या माध्यमातून कार्यान्वित करावे. ज्ञान आयोगाच्या शालेय शिक्षणासंबंधी शिफारशी. या आयोगाने शालेय शिक्षणासंबंधी अनेक शिफारशी केलेल्या आहेत. शिक्षणाच्या संख्यात्मक व गुणात्मक वृद्धीसाठी संशोधने, दर्जात तडजोड न करता व्यवस्थापन सुलभतेसाठी विकेंद्रीकरण आणि वंचित गटापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी लवचिकतेचा अवलंब अशा 3 गोष्टींवर आयोगाने भर दिला आहे. ज्ञान निर्मिती, ज्ञान संकल्पना, ज्ञान वितरण, ज्ञान उपयोजनाच्या संदर्भात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगानेच शालेय शिक्षणाबाबतच्या शिफारशींवर विचार होऊन अंमलबजावणी व्हावी. नंबर 1, संसाधनासंदर्भातील शिफारस. 1.1, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर अधिक खर्च करावा. 10वी पर्यंतचे दर्जेदार व सार्वत्रिक शिक्षण सर्व बालकांना मिळवण्यासाठी राज्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. त्यातून विज्ञान प्रयोगशाळा समुपदेशन सुधारावे. 1.2, नगर नियोजन व स्थानिक नियोजनात शाळांसाठी जागा
क्रीडांगणे, ग्रामीण व दुर्गम भागात निवासी शाळा यासाठी जागेची उपलब्धता करून देण्याला प्राधान्य द्यावे. 1.3 राष्ट्रीय साक्षरता अभियानाकडे दुर्लक्ष न करता त्याचा अधिक प्रसार व्हावा, त्यासाठी निधी पुरवणे, निरंतर शिक्षण केंद्रे सुरू करणे, नवसाक्षरांच्या गरजा लक्षात घेऊन अध्ययन साहित्य व तंत्रज्ञान प्रशिक्षण पुरविणे यावर भर हवा. 1.4 शाळांबद्दलची अचूक व अद्ययावत माहिती संकलित व वितरित करावी. त्यामुळे निधीचे वितरण व शाळांच्या दर्जाबाबत संशोधन सुलभतेने होईल. नंबर 2 दर्जा व व्यवस्थापन या संदर्भातील शिफारशी. 2.1 शाळांच्या भौतिक परिस्थितीचा म्हणजेच इकॉलॉजीचा विचार व्हावा. शाळेच्या वेळा, सुट्ट्या, शिक्षक नियुक्ती यामध्ये तेथील हवामान, ऋतू यांचा विचार करून दर्जात तडजोड न करता लवचिकता आणावी. भटके गट, अल्प कालावधीसाठी स्थलांतरित होणारे गट यांच्या अडचणींचा शिक्षणात विचार केला जावा. 2.2 शालेय व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून पालक, शिक्षक, समाज यांना सहभागी करावे. शाळेचे सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे सोशल ऑडिट करण्याला प्रोत्साहन द्यावे. 2.3 सध्या अनेक शासकीय विभाग व व्यवस्थापन प्रणालीची अनेक विधता असल्यामुळे गोंधळ होतो व काही कृतींची अनावश्यक पुनरावृत्ती करावी लागते. उदाहरणार्थ शिक्षण खाते, पंचायत, आदिवासी कल्याण खाते, अल्पसंख्याक कल्याण खाते अशा सर्वांमध्ये परस्पर समन्वय असावा. कोणीही शाळेत शिकवू शकेल, अध्यापनशास्त्रात शिक्षणाची आवश्यकता नाही या प्रकारच्या गैरसमजातून योग्य प्रशिक्षण व शैक्षणिक अर्हता नसणाऱ्यांच्या नेमणुका होतात. तसेच शिक्षकांना अध्यापनेतर जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून पडावे लागते. या योग्य बदल करून शालेय अध्यापनाला प्रशिक्षण प्राप्त करून द्यावे. अर्थात शिक्षकांवरही त्याचे उत्तरदायित्व हवे. 2.4 स्थानिक शिक्षकांच्या नेमणुकीला प्राधान्य दिल्यास त्यांना स्थानिक भाषा व स्थानिक समस्यांचा परिचय असेल, तसेच ते उत्तरदायित्वही घेऊ शकतील. अन्य ठिकाणच्या शिक्षकांच्या नेमणुकी झाल्यास त्यांनी आवश्यकतेनुसार स्थानिक भाषा, अल्पसंख्याकाची भाषा शिकण्यास प्राधान्य द्यावे. 2.5 सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षणात सुधारणा व्हावी. 2.6 अध्ययन अध्यापन प्रक्रिया व मूल्यमापनात पाठांतरावरती म्हणजेच रोट लर्निंग वरती संकल्पनांचे आकलन, शिकण्याची तंत्रे, संप्रेषण कौशल्ये, ज्ञान निर्मिती यावर भर द्यावा. 2.7 अध्ययन अध्यापन, संशोधन, प्रशासन, व्यवस्थापन, मूल्यमापन, पर्यवेक्षण यात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. नंबर 3 शिक्षण सुलभते संदर्भातील शिफारशी. त्यामध्ये 3.1 भौगोलिक दृष्ट्या अत्यंत दूर व दुर्लभ भागात तसेच शैक्षणिक सामुदायिक दृष्ट्या मागास विभागात शाळा, विशेषतः शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येतील. शिक्षकांना लवकर कायम करावे. 3.2 विविध सामाजिक आर्थिक गटातील मुलींनी शाळेत प्रवेश घेणे व त्या दृष्टीने टिकून राहणे यासाठी प्रयत्न व्हावे. स्वच्छतागृहे, पाणी, सायकली पुरवणे याकडे लक्ष द्यावे. 3.3 अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी निधी पुरवावा. केवळ मद्रसे आधुनिक करून भागणार नाही, तर सर्वसामान्य शिक्षणातून पूर्वग्रह प्रसारित होत नाही ना याकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. 3.4 अल्पसंख्याकाची भाषा, आदिवासी भाषा यांचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास प्रोत्साहन द्यावे. 3.5 शारीरिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा पुरविणे, शिक्षकांचे प्रशिक्षण यावर भर दिला जावा. आणि 3.6 काम करून शिकणाऱ्या मुलांसाठी अभ्यास केंद्रे, प्रलोभने असावीत. अशा प्रकारे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने शिक्षणासंबंधित या शिफारशी केलेल्या आहेत. त्याचा आपण सविस्तरपणे विचार केलेला आहे.
त्यानंतरचा यातील मुद्दा येतो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005. प्रचलित शिक्षण हे त्याच्या मूलभूत उद्दिष्टे आणि गुणवत्तेपासून दूर जात असल्याने अध्ययन प्रक्रिया ही विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या दृष्टीने एक ओझे व ताणतणावाचे उगमस्थान बनले. ही दशा सुधारण्यासाठी एनसीईआरटीच्या कार्यकारी समितीने 1992च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात बदल केला आणि तो आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणून ओळखला जातो. सदर आराखडा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने 1986 सूचित केलेल्या शिक्षण विचारांचे एक उत्क्रांत असे रूप आहे. अभ्यासक्रम विकसनाची मार्गदर्शक तत्वे. सदर आराखड्याने अभ्यासक्रम विकसनाची खालील 5 तत्वे सुचविली आहेत. नंबर 1, शालाबाह्य जीवनाशी ज्ञानाचा संबंध लावणे. नंबर 2, घोकंपट्टीपेक्षा अध्ययन भिन्न आहे याची जाणीव विद्यार्थ्यास करून देणे. नंबर 3, पाठ्यपुस्तका पलीकडील जग वाचायचे असते अशी जाणीव करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम समृद्ध करणे. नंबर 4, मूल्यमापन पद्धती लवचिक करून तिचा विद्यार्थ्यांच्या वर्ग जीवनाशी मिलाफ घडविणे. नंबर 5, देशाच्या लोकशाही प्रधान वातावरणाशी अभ्यासक्रमाची नाळ जोडून तशा वातावरणात निर्मितीसाठी प्रयत्न करणे. नंबर 6, शिक्षणाची ध्येय ही देखील आदर्श आणि तत्वानुसार वाटचाल करण्यासाठी ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. शिक्षकांमध्ये त्यानुसार दूरदृष्टी निर्माण करण्यासाठी पुढील कृती सुचवलेल्या आहेत. नंबर 7, अंतिम टप्पा गाठण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत त्यासाठी सद्यस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे. नंबर 8, अपेक्षित परिणामांसाठी कृतीची योग्य संगती लावणे. नंबर 9, उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्याय निवडणे. शालेय स्तरावरील अभ्यासक्रम क्षेत्रे. व्यवसाय, शेती, आरोग्य यासाठी दिले जाणारे शिक्षण हे विविध अध्यापन विषयांद्वारे दिले जावे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्याबरोबरच सदर विषय हे त्याचा व्यक्तिगत, आर्थिक व सामाजिक विकास साधत असतात. त्यामुळे भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे यांच्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रम बदल खालीलप्रमाणे अपेक्षित आहे. भाषा शिक्षण. भाषा वैविध्य हे भारतीय शिक्षणापुढील आव्हानांचा तसेच नाना संधींचा स्रोत ठरते. बहुभाषा अध्ययन व राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टीने त्रिभाषा सूत्रांचा विचार व्हावा असे सदर आराखडा सुचवितो. तसेच मातृभाषा, आदिवासी भाषा यांची योग्य दखल व इंग्रजीवर प्रभुत्व यांचा पुरस्कार त्याने केला आहे. त्या दृष्टीने त्याने पुढील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. नंबर 1, बहुभाषिक मुलांचा वर्ग हे भाषा शिक्षणाचे साधन व्हावे. त्यामुळे बौद्धिक विकासाबरोबर केंद्रोत्सारी विचारसरणी, सामाजिक सहिष्णुता ते आपोआप शिकतील. नंबर 2, मातृभाषा किंवा राज्यभाषा हे जरुरीनुसार अध्ययनाचे माध्यम व्हावे. घटनेच्या 350A कलमानुसार प्राथमिक शिक्षण हे बालकाच्या मातृभाषेत व्हावे यासाठी त्याला ती भाषा किमान लिहिता वाचता आली पाहिजे. नंबर 4, अहिंदी भाषिक क्षेत्रात अहिंदी भाषा शिकवली जावी. संस्कृती तसेच विदेशी भाषा शिकणाऱ्यांची सोय केली जावी. नंबर 5, गोष्ट, काव्य, नाटक हे भिन्न वाङ्मय प्रकार शिकल्यावर विद्यार्थ्यांना त्या प्रकारची लिखित अभिव्यक्ती करण्यास, सर्जनशील होण्यास उत्तेजन द्यावे. नंबर 6, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणात इयत्ता 1 ते 8वी इंग्रजी भाषेच्या मूलभूत ज्ञानावर विद्यार्थी प्रावीण्य मिळवेल असे पाहावे. नंबर 7, अध्यापक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी तसेच जरुरीनुसार राज्यभाषा हे असावे. गणित शिक्षण. विद्यार्थ्यांमध्ये गणित क्षमता खालीलप्रमाणे निर्माण करावी. गणित शिकवताना विद्यार्थ्यांना भीतीऐवजी मौज वाटेल अशा कृती त्यांना करू द्याव्यात. सूत्र व गणिताच्या यांत्रिक पद्धती यापेक्षा गणिताचे महत्त्व शिकू द्या. बोलणे, संप्रेषण, चर्चा, एकत्र काम करणे यासाठी गणित आहे असे त्यांना अनुभवू द्या.
संबंध, कार्यकारण भाव, सत्यासत्यता पडताळणीद्वारे त्यांना गणिती अमूर्तता अनुभव द्या. यासाठी अंकगणित, बीजगणित, भूमिती व त्रिकोणमिती हे गणित जरुरीनुसार शिकवा. प्रत्येक जण गणित शिकू शकते अशी भावना त्यांच्यात निर्माण करावी. संख्या, आकार, प्रकार याद्वारे अमूर्त संकल्पनांचे दृश्यीकरण म्हणजेच व्हिज्युअलायझेशन व मांडणी म्हणजेच रिप्रेझेंटेशन सिद्धतेचे दृश्यीकरण करता यावे. माध्यमिक स्तरावर संज्ञा, संकल्पना व चिन्हे याद्वारे गणिती नियमांची सिद्धता करून द्या. चिन्हांकन, कार्यकारण भाव, दृश्यीकरण या कौशल्यांचा वापर संगणक शिक्षण घेताना अनुभवू द्या. नंबर 3, विज्ञान शिक्षण. चांगले विज्ञान शिक्षण हे विद्यार्थी विज्ञान व जीवन यांच्याशी सत्यनिष्ठ असते. पुढील निकषांच्या आधारे विज्ञान अभ्यासक्रमाची वैधता पडताळण्यात या. नंबर 1, आशय, प्रक्रिया, भाषा, अपेक्षित कृती या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार व त्यांच्या बुद्धीला पचेल अशा असाव्यात. बोधात्मक वैधता. नंबर 2, वैज्ञानिक आशय अचूक, अर्थपूर्ण, सोपा व स्तरसापेक्ष असावा. आशय वैधता. नंबर 3, विद्यार्थ्यांना विज्ञान कसे शिकायचे ते शिकू द्या. यामध्ये प्रक्रिया वैधता येते. ज्ञान रचनावाद, कृती आधारित, प्रकल्प यांचा यामध्ये समावेश होतो. सामाजिक घटक हे विज्ञान विकसनास कसे कारणीभूत ठरले याचे भान त्यांना येऊ दे. ऐतिहासिक वैधता. विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या पर्यावरणाच्या संदर्भात विज्ञान शिकवले गेले पाहिजे. पर्यावरणीय वैधता. प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, सहकार्य व भय, पूर्वग्रह मुक्तता, जीवननिष्ठा, पर्यावरण संरक्षण या जीवन मूल्यांची पडताळणी झाली पाहिजे. नैतिक वैधता. माध्यमिक स्तरावर विज्ञान ही संयुक्त ज्ञानशाखा आहे हे विविध कृतींद्वारा समजू दे. नंबर 4, सामाजिक शास्त्रांचे शिक्षण. समाजाबरोबर सामाजिक शास्त्रे ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व अनुवंशशास्त्र यांच्याशी संबंधित आहेत. नैसर्गिक व भौतिक शास्त्राप्रमाणेच सामाजिक शास्त्रांना वैज्ञानिक शोधनाची आवश्यकता आहे. प्रत्येक शास्त्राच्या अध्यापन पद्धती भिन्न असल्या तरी आंतरशाखीय समवाय व आंतरशाखीय चिंतन याद्वारे अध्यापन करण्यास प्रोत्साहन द्यावे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचन, निरीक्षण, नाट्यीकरण करण्यास विद्यार्थ्यास प्रेरित करावे. अभ्यासक्रमात विकासात्मक प्रश्न उपस्थित केलेले असावे. यात देशी विदेशी घडलेल्या मानवी हक्कविषयक समस्यांचा समावेश असावा. पाणी व पर्यावरण यासारखे समाज संबंधित आशय समकेंद्र पद्धतीने विकसित करून वयोगटानुसार प्रत्येक स्तराला साजेशी चर्चा करावी. सामाजिक शास्त्रांच्या भिन्न शास्त्रांचे अध्यापन करताना सर्जनशीलता, चिंतनशीलता, नैतिकता यांना चर्चा, सहभाग याद्वारे प्रोत्साहन द्यावे. शालेय वातावरण. समानता, सामाजिक न्याय, वैविध्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या हक्कांबद्दल आदर अशी मूल्ये जपणारे शालेय वातावरण हवे. असे वातावरण असले की वर्गातील अध्ययन वातावरण लोकशाही प्रधान, स्वातंत्र्यप्रिय व तणावमुक्त असेल. शिकवलेला आशय विद्यार्थ्यांच्या सहज पचनी पडेल. मुलांचे हक्क. भारताने बाल हक्क विषयक करार कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड आरसी केलेला आहे. त्यानुसार मुलांना व युवकांना जर त्यांचे इतर हक्क मिळवायचे असतील तर सदर कराराची पुढील 3 तत्वे ही त्यांचे प्राथमिक हक्क म्हणून मान्य केली पाहिजेत. नंबर 1, सहभागाचा हक्क, राईट टू पार्टिसिपेशन. संघटन हक्क, राईट टू ऑर्गनायझेशन और असोसिएशन. माहिती विषयक हक्क, राईट टू इन्फॉर्मेशन. बाल हक्क संरक्षण सेवा कार्यक्रमाची उपलब्धता याबरोबरच सुंदर करारानुसार या सेवांची गुणवत्ता व स्वरूप ठरवण्याचा हक्क देखील बालकाला बहाल केला आहे. याद्वारे मुलाचे हित साधण्याचा हेतू आहे. निर्णय प्रक्रियेत सहभाग, कार्यक्रमांचे आयोजन, मतस्वातंत्र्य, सामूहिक निर्णयाद्वारे समस्येची उकल करणे हे सहभागाच्या हक्काचे मूर्त पैलू आहे. समावेशन धोरण, पॉलिसी ऑफ इन्क्लुजन. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेशनाचे धोरण पुढील प्रमाणे राबवण्याची गरज आहे. केवळ शाळेतच नव्हे तर शाळेबाहेर जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील असे पाहिले पाहिजे.
आपल्या अनुभवांची 6 अध्यायी व शिक्षकांबरोबर त्यांना देवघेव करता आली पाहिजे. समावेशनामुळे विशेष शिक्षणाऐवजी विशेष गरजा असलेल्या शिक्षण ही संकल्पना पुढे आली. बौद्धिक व कारक कौशल्ये त्यांना व्यक्त करण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांची कसलीही अक्षमता ही सामाजिक जबाबदारी मानून त्यांना शाळेत इतर मुलांसारखेच वागवले पाहिजे. त्यांचे अपयश म्हणजे शाळेचे अपयश मानल्यास विद्यार्थी व शाळा दोघेही आपली प्रगती करू शकतील. विद्यार्थ्यांचे हक्क जाणून त्यांच्या चुकांवर व कमतरतांवर मात करायला त्यांना शिकवा. बंधनापेक्षा सोयी पुरवा. परिस्थितीशी समाजाशी त्यांना समायोजन करू द्या. सहभागी अध्ययन हे प्रत्येक विद्यार्थ्याला फायदेशीर ठरते. मुलांच्या दोषावर बोट ठेवण्यापेक्षा त्यांची बलस्थाने अधिक पुष्ट कशी होतील हे पाहिले पाहिजे. सहभागी व्यवस्थापन. विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीची सवय लावल्यास त्यांच्यामध्ये इष्ट अभ्यासाविषयी अभिरुची व अभिवृत्ती विकसित होतील. शिस्तीचे नियम तयार करण्यात त्यांचा विचार घेतल्यास त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. 2 विद्यार्थ्यांमधील व विद्यार्थी शिक्षकांमधील समस्या निवारणासाठी उकल शोधण्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. शाळेव्यतिरिक्त घर, समाज हे देखील अध्ययन अनुभवांचे स्रोत असतील तर पालक व समाज यांना व्यवस्थापनात सहभागी का करून घेऊ नये. इच्छुक असलेल्या ज्ञानी पालकांना शिक्षकांच्या गैरहजेरीत रिकामे तास व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांचे विशेष वर्ग घेऊ द्यावेत. शिक्षणामध्ये रस असलेल्या नामांकित डॉक्टर, वकील, इंजिनियर यांना शालेय समितीवर नेमावे व त्यांच्या वेगळ्या विचारांचा, अनुभवांचा उपयोग शालेय प्रगतीसाठी करून घ्यावा. शाळेतील व शाळाबाहेरील ग्रंथालयातील पुस्तके वाचून आलेले अनुभव तसेच प्रयोगशाळेत, भाषा मंडळात वा विज्ञान मंडळात भाग घेतल्यामुळे आलेले अनुभव हे रिकाम्या तासाला वर्गात सांगू देणे, भित्तीपत्रकावर प्रसिद्ध करणे, ग्रंथालय वाचनाचा स्वतंत्र तास ठेवणे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी वाटेल. शाळेत संघर्ष व विसंवादाऐवजी सुसंवाद व सहकार्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. प्रणाली विषयक सुधारणा. सिस्टीम रिफॉर्म्स. नियोजनाला अपेक्षित असलेला बदल हा लगेच होतो असे नाही. त्यासाठी शिक्षण प्रणालीचा भिन्न बाबींमध्ये आमूलाग्र बदल करावा लागतो. त्याप्रमाणे 2005च्या राष्ट्रीय आराखड्याने अभ्यासक्रम नियोजन करताना प्रशासन, शिक्षण प्रशिक्षण, शिक्षण प्रक्रिया, मूल्यमापन पद्धती, विद्यार्थी समस्या आदी बाबींचा सांगोपांग विचार केलेला आहे. यानंतर आहे प्रशासकीय सुधारणा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स. सर्व मुलांनी शाळेत प्रवेश घेऊन ती 10वी पर्यंत शिकावी यासाठी शाळेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळा बालककेंद्री व्हाव्यात. शिक्षकांवर विश्वास दाखवून त्यांना स्वायत्तता द्यावी. व्यावसायिक उन्नतीची संधी द्यावी. उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये वाढ व्हावी. प्रशासकीय मार्गदर्शक तत्वे निश्चित करून स्थानिक प्रशासनाला आर्थिक अनुदान मिळेल असे पाहावे. शिक्षणाला व्यावसायिक दृष्टिकोन येईल असे वाटावे. शिक्षण प्रक्रिया विषयक सुधारणा. एज्युकेशनल रिफॉर्म्स. शिक्षण हे अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रियांनी बनलेले असल्याने दोन्हीमध्ये पद्धती विषयक सुधारणा अपेक्षित आहे. विद्यार्थी स्वतः ज्ञानरचना करू शकतात या जाणीवेने शिक्षकाने त्यांना जरूर ते मार्गदर्शन करावे व त्यांच्या विचारांना योग्य वळण लावले पाहिजे. प्रयोग, निरीक्षण, भूमिका पालन, संवाद, संग्रह अशा भिन्न अनुभवांची योजना करून त्यांना अनुभवजन्य शिक्षण द्यावे. अंदाज करणे, चर्चा, विमर्श, चिंतन, प्रतिसाद देणे, जुळणी करणे, पृच्छा, अज्ञानाचा शोध अशा मानसिक कृतींना प्रोत्साहन देत शिक्षकाने विद्यार्थ्यांना संकल्पना व कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करावे. वयोगटानुसार विद्यार्थ्यांमध्ये जशी समान वैशिष्ट्ये असतात तसेच व्यक्तिगत भेदानुसार त्यांच्या गरजा देखील भिन्न असतात. हे ध्यानी घेऊन शिक्षकांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या अध्ययन अनुभवात विविधता आणावी. यासाठी स्वयंअध्ययन, छोट्या मोठ्या गटात कार्य, क्षेत्रकार्य, सहकार्यात्मक अध्ययन, माहिती संकलन, कृतीद्वारा अध्ययन, कार्यकेंद्र शिक्षण याद्वारे अनुभव आयोजित करावे. समानता, लोकशाही स्वातंत्र्य व अनेकविधता या शिक्षण ध्येयांचे प्रतिबिंब पाठ्यपुस्तकाच्या उपलब्धतेत व त्यानुसार होणाऱ्या अध्यापनात दिसले पाहिजे. धर्म, जात, लिंग, भाषा,
सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी या बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांची स्वप्रतिमा, त्यांचा सहाध्यायी संबंध, त्यांचा शिक्षक संबंध यावर होणार नाही असे शिक्षकाने पाहावे. ज्ञानरचना शाळेत व शाळेबाहेरही होते हे ध्यानी घेऊन पालक व समाज परिसरातील व्यक्ती यांच्या शैक्षणिक व्यावसायिक अनुभवांचा लाभ त्यांना कसा घेता येईल हे पाहावे. मूल्यमापन विषयक सुधारणा. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या संपादनाचे, तो काय शिकला याचे मूल्यमापन होत असे, पण शिक्षकाने केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन, त्याने दिलेल्या अध्ययन अनुभवांचे मूल्यमापन झाले पाहिजे. यासाठी विविध अध्ययन कृतींचे निरीक्षण करून गुणात्मक मूल्यमापन झाले पाहिजे. ते सातत्यपूर्ण व सर्वंकष झाल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यास मदत होईल. आपण काय व किती बरोबर केले याचे विद्यार्थी स्वतः अचूक मापन करू शकतात. वैयक्तिक व सामूहिक स्तरावर स्वयंमूल्यमापन कसे करायचे, त्यानुसार शिक्षकाला त्यासंबंधी प्रत्याभरण कसे द्यायचे याची यंत्रणा त्यांना समजावून दिल्यास ते शिकायचे कसे हे शिकतील व परिणामी अध्ययन प्रणाली सुधारेल. शिक्षेचा ताण, अनुत्तीर्णतेमुळे येणारा ताण यावर उपाययोजना म्हणून परीक्षा पद्धतीत सुधारणा टाळण्यात झाली पाहिजे. अनुत्तीर्णतेमुळे येणारा मानसिक धक्का टाळण्यासाठी शालांत परीक्षेला पास नापास हा शिक्का मारणे थांबले पाहिजे. किती विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात यावर शाळांचे मूल्यमापन व्हावे, परीक्षेतील संपादनावर नको. आणि आज ती वेळ संपूर्ण राष्ट्रावरती आली. कोरोनाच्या काळामध्ये ज्या महत्वाच्या परीक्षा समजल्या जातात किंवा विद्यार्थी दशेला एक महत्वाचा टर्न ओव्हर असं म्हटलं जातं, त्या 10वीच्या परीक्षा राज्य पातळीवरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यातही शासनाने विचार करावा, ती परीक्षा पद्धतीमध्ये मूल्यमापनामध्ये आमूलाग्र बदल करावेत आणि विद्यार्थ्यांवरती हा जो परीक्षेचा ताण आहे तो कोणत्या पद्धतीनं इथून पुढे त्यांना कमी करता येईल आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेलं आत्महत्येचं जे प्रमाण आहे ते कमी करायला ही पद्धती उपयुक्त ठरेल. आणि याचा विचार हा साकल्याने, शासनाने किंवा शिक्षण मंत्रालयाने करायचा आहे. यामध्ये फक्त इथं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे वरील पार्श्वभूमीला अनुसरून. यानंतर अभ्यासक्रम विषयक सुधारणा, करिक्युलम रिफॉर्म्स. अभ्यासक्रम हा उद्दिष्टे, मूल्ये, क्षमता यांचे प्रतिबिंब असतो. सदर आराखड्याने समता, स्वातंत्र्य, मनाची कृतीची स्वायत्तता, सर्वांप्रती आदर, बहुसंस्कृतता, आस्था, सामाजिक आर्थिक राजकीय ज्ञान, मूल्ये अपेक्षलेली आहेत. ज्ञान, तर्कानुमानशीलता, कौशल्य, सौंदर्यास्वाद आदी क्षमतांचे विकसन करू शकेल असा अभ्यासक्रम बदल गरजेनुसार करावा. आरोग्य शिक्षण हे माध्यमिक स्तरावर अनिवार्य व उच्च माध्यमिक स्तरावर वैकल्पिक असावे. हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची उद्दिष्टे व आशय सूचित केलेला असावा. त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार करावी. त्यामध्ये धर्म, लिंग, जात, क्षमता यापैकी कसल्याही भेदाला उत्तेजन मिळणारा आशय येणार नाही याची दक्षता घ्यावी. यानंतरचा मुद्दा आहे अध्यापक शिक्षण विषयक सुधारणा, टीचर्स एज्युकेशन रिफॉर्म्स. जसे अध्यापक शिक्षण असेल तसे शालेय शिक्षण होईल. पूर्वी अध्यापक शिक्षण हे शिक्षक केंद्रित असायचे. सदर आराखड्यामध्ये ते विद्यार्थी केंद्रीय अपेक्षलेले आहे. त्यातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही लवचिक असून त्यात विद्यार्थ्याची स्वायत्तता व सहभाग मान्य केलेला आहे. ज्ञान हे बदलते व बहुशाखीय असल्याने ते अनेकविध पद्धतीने विद्यार्थ्याने मिळवले पाहिजे. म्हणून स्वयं अध्ययनास व सहकार्यात्मक अध्यापनास महत्व द्यावे. धर्म, लिंग, जात, वर्ग, टोळ्या, क्षमता यावर आधारित विषमतेपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्यापनातून मार्गदर्शन करावे. भिन्न, अनुसूचित जाती जमातीच्या संस्कृतीचा इतिहास विद्यार्थी शिक्षकास अभ्यासण्यास द्यावा. अशा जमातींमधील विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षक बनण्याची संधी द्यावी. अध्यापक शिक्षणास प्रवृत्त करावे. स्वावलंबी, सहभागात्मक व संशोधन वृत्ती असणाऱ्या महिला शिक्षिका तयार होतील असा अध्यापक शिक्षण कार्यक्रम असावा. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसह साऱ्यांसाठी समावेशक शिक्षण देण्यास सक्षम होईल असा अध्यापक शिक्षण कार्यक्रम असावा. त्यामध्ये
बहुइंद्रिय शिक्षणाचा समावेश असावा. आरोग्य शिक्षण अनिवार्य असावे, त्यात योग व शारीरिक शिक्षणाचा समावेश असावा. अशा तऱ्हेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 हा ज्ञानानुवर्ती, कृतीप्रवण, कार्यकेंद्री असून सहभागात्मक अध्ययन व समावेशक शिक्षण याद्वारे त्याची कार्यवाही यशस्वी ठरेल. नमस्कार. बीएड अभ्यासक्रमामधील कोर्स क्रमांक 2 समकालीन भारत आणि शिक्षण या विषयामधील घटक क्रमांक 3 मधील डेलॉर्स कमिशन या घटकाविषयी आज आपण अधिक माहिती पाहणार आहोत. शिक्षण ही जीवनाच्या विकासाची एक यात्रा आहे. मानवाच्या व्यक्तित्वाचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून होतो. जगातील सर्व शिक्षणशास्त्रज्ञ म्हणतात की शिक्षणाची 3 प्रमुख कर्तव्ये आहेत. 1. प्राचीन ज्ञान नवीन पिढीकडे हस्तांतरित करणे. 2. नवीन ज्ञानाचे सृजन करणे. 3. नवीन पिढीला जीवनातील संघर्ष आणि आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार करणे. वरील 3 कर्तव्यापैकी जर कोणतेही एक कार्य शिक्षण करू शकले नाही तर शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही. मात्र आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये वरील 3 बाबींमध्ये मूलभूत विकास करताना शिक्षण मागे पडत आहे असे दिसत आहे. शिक्षण हे त्या देशातील आवश्यकता आणि येणाऱ्या पिढीला जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणारे असावे. शिक्षणाचा विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 1996 साली डेलॉर्स कमिशनची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ते निसर्गाविषयी म्हणतात, रोटेट इन द कल्चर कमिटेड टू प्रोग्रेस. या रिपोर्टचे नाव ही शिक्षणाच्या मूलभूत संकल्पनेतून स्पष्ट करते. द ट्रेझर विदिन म्हणजेच आतील खजाना. प्रत्येक देशाची आपली एक विशिष्ट संस्कृती, सभ्यता, जीवनदृष्टी, परंपरा, लोकव्यवहार ठरलेले असतात. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले जातात. त्यामुळे पिढीचा विकास सतत चालू असतो. या आयोगाच्या 100 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये समाविष्ट आहे. शिक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे आतील ज्ञानाचे प्रगटीकरण करणे. डेलॉर्स कमिशन काही बाबीकडे लक्ष देते. यामध्ये या शतकातील विद्यार्थ्याला काय शिकवले पाहिजे, कारण या शतकातील विद्यार्थी फक्त ज्ञानाचा वापर करता नसून तो नवीन ज्ञानाचा निर्माण करता बनला आहे. विद्यार्थ्याला साचेबंद ज्ञानापेक्षा विस्तारित ज्ञानाची अधिक गरज आहे. वर्गातील शिक्षक केंद्रित अध्यापनापेक्षा त्यांना विद्यार्थी केंद्रित कृतीशील अध्ययनामध्ये अधिक रुची आहे. वर्गातील प्रयोगशाळेतील किंवा ग्रंथालयातील अध्ययनापेक्षा त्यांना या स्त्रोतांच्या बाहेर जाऊन ज्ञान मिळवणे आवश्यक वाटते. अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षणातील अनेक प्रवाहातून हे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थी घेत असतात. 21व्या शतकात युनेस्कोने शिक्षण या विषयावर जॅक्सिस डेलॉर्स यांच्या अध्यक्षतेखाली एक आंतरराष्ट्रीय आयोग नेमला गेला. या आयोगामध्ये शिक्षणाचे 4 आधारस्तंभ ही संकल्पना मांडण्यात आली. मानवी जीवनात शिक्षणाच्या 4 स्तंभांना अतिशय महत्त्व असल्यामुळे आयोगाने खालीलप्रमाणे 4 स्तंभ सांगितलेले आहेत. 1. ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन म्हणजेच लर्निंग टू नो. 2. कृतीसाठी अध्ययन लर्निंग टू डू. 3. सहजीवनासाठी अध्ययन म्हणजेच लर्निंग टू लिव्ह टुगेदर. आणि 4. अस्तित्वासाठी अध्ययन म्हणजेच लर्निंग टू बी. वरील 4 स्तंभ एकमेकाशी निगडीत असतात, परंतु संपूर्ण जीवनभर ही अध्ययन प्रक्रिया अखंडितपणे चालू राहत असते. या 4 स्तंभानुसार मानवी जीवन परिपूर्ण होत असते. आता या 4 स्तंभाविषयी अधिक माहिती आपण अभ्यासणार आहोत. 1. ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन म्हणजेच लर्निंग टू नो. शिक्षणाच्या मदतीने ज्ञान साधना केली जाते. आजच्या ज्ञानाच्या प्रस्फोटामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचीच गुंतागुंत निर्माण झाली आहे. ज्ञानाचे विशाल स्वरूप संभ्रम निर्माण करते. नेमके ज्ञान ग्रहण करण्याची बुद्धी आवश्यक आहे. प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान प्राप्ती करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि संधी मिळताच त्याचा फायदा घेता आला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षणाची विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. प्राप्त परिस्थितीची समायोजन करता आले पाहिजे. शिक्षण प्रक्रियेमध्ये शैक्षणिक साधनांचा वापर करून ज्ञानाचे वितरण करता आले पाहिजे. शिक्षणाला दोन्ही प्रकारची जबाबदारी स्वीकारावी लागते, ज्ञानदान व ज्ञानार्जन. तेव्हा ज्ञानार्जनात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणावर येते. 2.
कृतीसाठी अध्ययन, लर्निंग टू डू. शिक्षणामध्ये कृतीशीलता अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षणामुळे जीवनात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची सामना करण्याची व परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्याची क्षमता प्राप्त व्हायला पाहिजे. नव्या संदर्भात व्यवस्थापन, संचलन, प्रशासकीय कार्य यामध्ये वापरावे लागणारे कौशल्य, क्षमता विकसित करता आली पाहिजे. समाजासाठी, राष्ट्रासाठी कल्याणकारी कार्य करण्याची अपेक्षा आजच्या तरुणाकडून आहे. त्यांना कार्यप्रवण करणारे शिक्षण मिळायला पाहिजे. उद्योग व व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले पाहिजे. 3. सहजीवनासाठी अध्ययन म्हणजेच लर्निंग टू लिव्ह टुगेदर. आज जगातल्या प्रत्येक देशाला शांततेचे वातावरण पाहिजे आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रगती व्हायची असेल तर आपली शक्ती संघर्षात, युद्धात, दुराचारात वाया घालवून भागणार नाही. सहजीवनाची मनोवृत्ती निर्माण व्हायला हवी. राष्ट्रातील सहकार्याची भावना विकसित व्हायला. सहजीवनासाठी अध्ययन ही भावना लोकांमध्ये योग्य प्रकारे रुजवली तर तिचे खूप सामाजिक फायदे दिसून येतात. समाजामध्ये वैरभाव, तंटे निर्माण होणार नाहीत. समाजात प्रेम, सहकार्य, परस्पर सामंजस्य वाढून सामाजिक जीवन आनंदी बनेल. विभाजन शक्तीचा नायनाट होईल. अन्य धर्मीयांशी, अन्य भाषिकांशी व संस्कृतीशी जुळवून घेणे मानवाला सोपे जाईल. शेवटचा मुद्दा तो म्हणजे अस्तित्वासाठी अध्ययन, लर्निंग टू बी. अस्तित्वासाठी अध्ययन या स्तंभाचा अर्थ म्हणजे व्यक्तीने आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध व बोध घेणे होय. त्याचा सर्वांगीण विकास करणे व आपले अर्थपूर्ण अस्तित्व टिकवणे. विचारांचे स्वातंत्र्य, भावना, कल्पनांचे स्वातंत्र्य, सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना मिळाले पाहिजे. अध्ययन म्हणजे केवळ माहितीचा साठा करून ठेवणे नव्हे, नुसत्या स्मरणावर आधारित ज्ञानामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या मनात सत्य, शिव, सुंदर यांची जोपासना करायला यायला हवी. आध्यात्मिक मूल्ये, नैतिक मूल्ये व सौंदर्य मूल्ये यांची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. ही जाणीव निर्माण करणे म्हणजे अस्तित्वासाठी अध्ययन होय. तर अशा प्रकारे आज आपण डेलॉर्स कमिशनने सांगितलेले शिक्षणाचे 4 प्रमुख आधारस्तंभ या घटकाविषयी अधिक माहिती अभ्यासली आहे. धन्यवाद.